त्या त्याच्या आधीच्या सेशन मध्ये जे झालं ना त्यावर काही ना थोडं 15 मिनिटं छान डिस्कशन पण होतं तुमच्या सगळ्यांसोबत. त्यामुळे अजून काही कोणाच्या ज्या डिफिकल्टीज आहेत तिथे कळतात. त्यामुळे पण आता बघू आता हे कधी होत होतं. कारण मग स्वतःला तरी म्हणजे हे अजिबात जमत नाही. म्हणजे ऑनलाईन शिकवणं इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. कारण तुमच्या डोळ्यात किंवा तुमच्या चेहऱ्यावर बघून तुम्हाला कितपत समजलं हे मी गेस करतो. कारण स्वतः 5 वर्ष 8 महिने 7 दिवस लेक्चर राहून असल्यामुळे मग ती सवय आहे की स्टुडंटच्या चेहऱ्यावर म्हणा, त्यांच्या डोळ्यात म्हणा, त्याच्या बघून कळतं. त्यामुळे कोणता पॉईंट परत घ्यायचा, कोणता पॉईंट अजून रिपीट करायचा आणि वेळेवर अजून काही वेगवेगळे उदाहरण ना ते क्लासमध्ये देता येत तर त्याची इथे शक्य नाही. पण ठीक आहे, आता परिस्थितीने वेळ आणली आहे तो वी हॅव टू. ओके. तर आता आपण वर्क्स कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलत होतो. तर मी तुम्हाला सांगितलं की वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस जर मूव्हेबल प्रॉपर्टी अदर दॅन प्लांट जर वापरले असतील कंपनीने तर त्याला त्या कंपनीला आयटीसी मिळणार नाही. पण एखाद्या वर्क्स कॉन्ट्रॅक्टरनी जर सब कॉन्ट्रॅक्ट दिला असेल, जो आपण रेडीमिक्सचं उदाहरण घेतलं होतं, तर त्याला ते मिळेल. ओके. आता एखाद्या कंपनीने काय केलं की गुड्स ऑन सर्व्हिसेस म्हणजे त्यांनी सिमेंट घेतलं आणि त्यांनी स्वतःच याची सर्व्हिस दिली की बाबा एखाद्या कंपनीला दिलंय की तू फक्त बांधून द्यायचं, गुड्स गिड्स आम्हीच वापरू, आमचे राहतील, तू फक्त ते बांधून द्यायचंय. तर अशा वेळी ती जी सर्व्हिस त्या कंपनीला जो सर्व्हिस प्रोव्हायडर प्रोव्हाइड करतो ते बांधून द्यायचं, त्याचा सुद्धा आयटीसी मिळणार नाही इमूव्हेबल प्रॉपर्टी असल्यामुळे. आणि जे गुड्स ते वापरतायत त्या त्या गुड्सचा म्हणजे जर सिमेंट असेल किंवा स्वतःच रेडीमिक्स स्वतःच त्या कंपनीने विकत घेतलं असेल तरी त्याचा सुद्धा मिळणार नाही. जरी ती पर्टिक्युलर बिल्डिंग आहे ना बिझनेस पर्पज साठीच वापरली जाते किंवा फर्दरन्स ऑफ द बिझनेस साठी वापरली जात असेल तरी सुद्धा ती इमूव्हेबल प्रॉपर्टी असल्यामुळे त्या पर्टिक्युलर इमूव्हेबल प्रॉपर्टीसाठी जे गुड्स खरेदी केले किंवा ज्या सर्व्हिसेस घेतल्या त्याचा आयटीसी त्या पर्टिक्युलर कंपनीला मिळणार नाही. प्लांट अँड मशिनरीसाठी मिळेल, पण अदर दॅन प्लांट अँड मशिनरी जी इमूव्हेबल प्रॉपर्टी असेल त्याचा मिळणार नाही. म्हणजे एखादं ऑफिस कन्स्ट्रक्ट केलं, ऑफिसचं मला उदाहरण घेतलं होतं, त्या ऑफिस कन्स्ट्रक्शन साठी कंपनीने कॉन्ट्रॅक्ट दिला की बाबा तुम्ही बांधून द्यायचं एखाद्या कंपनी, मटेरियल आम्ही प्रोव्हाइड करणार, रेडीमिक्स आम्ही देणार, सिमेंट आम्ही देणार, आपलं कॉन्क्रीट आपलं हे आम्ही देणार, लोखंड आम्ही देणार, सगळं आम्ही देणार. बरोबर. अशा वेळी त्या रेडीमिक्सचा, त्या सिमेंटचा, त्या लोखंडाचा कशाचाही आयटीसी कंपनीला मिळणार नाही. ऍट द सेम टाइम जी कंपनी ते जो सर्व्हिस प्रोव्हायडर यांनी ते बांधून देतोय त्यांनी जो जीएसटी लावला त्याचा सुद्धा आयटीसी हा मिळणार नाही. ओके. नंतर गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ ऑन विच टॅक्स इज पेड अंडर कॉम्पोजिशन. म्हणजे कॉम्पोजिशन स्कीम मध्ये आपण बघितलंय बघा की कॉम्पोजिशन टॅक्स पेड जो आहे तो टर्नओव्हरच्या लिमिटनी बांधलेला असतो, काहीतरी 1.5 कोटीच्या आत त्याचा टर्नओव्हर असला पाहिजे आणि तो काय करतो की लमसम टॅक्स भरतो त्याच्या सप्लाईजवर आणि तो आयटीसी घेत नाही. मग सांगितलं होतं. त्यामुळे कॉम्पोजिशन स्कीम ज्यांनी ऑप्ट केली आहे अशा रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सनला त्याला त्याचा जो इनवर्ड सप्लाय आहे त्याचा आयटीसी हा अजिबात मिळणार नाही. ओके. हे मगच आपण बघितलं. नंतर आहे गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ रिसिव्ड बाय अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन कोण असेल? नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन हा बाहेरच्या देशातनं एका ठराविक पिरियड साठी आपल्या देशात आलेला आहे. आता आपण एक छोटस उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर होईल की म्हणजे नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचं की बघा आपण असं हे करू की मुंबईत ना मी नेहमी उदाहरण देतो डेंटिस्टचं की एखादा ताज हॉटेलमध्ये फॉर एक्झाम्पल की डेंटिस्टची जी असोसिएशन असेल त्यांनी त्यांचं एक हे ठेवलं की जे त्यांच्यातले तज्ञ डेंटिस्ट आहेत त्यांचं गायडन्स, ओके, त्यांचे सेमिनार्स, ओके, आणि त्यासाठी जगभरातल्या डेंटिस्टना इन्व्हाइट केलं आणि सगळ्यांनी निमंत्रण गेली. ऑफकोर्स आता जगभरातले डेंटिस्ट येणं आहे, एका ठिकाणी भेटतायत म्हणजे डेंटिस्टच्या रिलेटेड जे व्यवसाय करतात, बरोबर आहे, म्हणजे डेंटिस्टसाठी जे लागणारं साहित्य आहे त्याचा जगभरात जे लोक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण एवढे सारखे डेंटिस्ट एका ठिकाणी यायचे, ओके, म्हणजे त्याचा तिथे सेल पण होऊ शकतो. म्हणून एक लंडन बेस्डची कंपनी आहे जी डेंटिस्टच्या सामान्यांमध्ये डील करते. तिने ठरवलं की बाबा आपण पण मुंबईच्या ताजच्या याच्यात या 3 दिवसाच्या सेमिनार मध्ये ठेवायचं. ओके. मग आता ती लंडन बेस आहे, तिचं भारतात काहीही नाही, म्हणजे भारतात तिचा जो पॅन नाही, काय नाही. ओके. हा, आता बिझनेस तर करायचा आहे त्यामुळे इथले टॅक्सेस तर भरायचे.
तर मग हा पर्टिक्युलर जो लंडनहून येणारा व्यक्ती आहे ज्याचा भारतात कोणतंही सेटअप नाही, तो झाला नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. ओके. असे जे नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन आहेत जे एका पर्टिक्युलर पिरियड साठी आपल्या देशात येतात, तर त्यांच्यासाठी ना नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनचं एक वेगळं रजिस्ट्रेशन हे दिलं जातं. ते ना इनिशियली पहिले 3 महिन्यासाठी दिलं जातं. 3 महिन्यापर्यंत तो घेऊ शकतो. ओके. आणि अजून फर्दर 3 महिने तो वाढवू शकतो. म्हणजे एका पर्टिक्युलर फायनान्शियल इयर मध्ये 6 महिन्याच्या वर त्याला ते रजिस्ट्रेशन वाढवता येत नाही. बरोबर आहे. तो काय करेल, येताना स्वतःचे गुड्स आणेल. म्हणजे इथे गुड्स नंतर तो ऑनलाईन सगळं रजिस्ट्रेशन आहे, त्यामुळे तो येताना सगळं रजिस्ट्रेशनची प्रोसेस कम्प्लीट करून येईल. ओके. आणि येताना तो इथे कस्टम ड्युटी भरेल आणि IGST सुद्धा भरेल. ओके. असा जो नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन आहे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट हे ब्लॉक्ड असेल. फक्त त्याला कोणत्या याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल, तो जे गुड्स आणतो आहे त्याच्यासोबत. ओके. जो ते आणतोय आपल्या देशात त्याच्यावर जो IGST बसतो आहे इम्पोर्टच्या वेळी. ओके. तर त्या IGSTचा फक्त त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. बाकी इतर कोणतंही इनपुट टॅक्स क्रेडिट त्याला मिळणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तो आता नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन आहे, त्यांनी इथे स्टॉल उभारला. बरोबर आहे. तर त्यांनी स्टॉल उभारला म्हणून ताज हॉटेल किंवा जे ऑर्गनायझर्स असतील त्यांनी त्या स्टॉलचं काही सर्व्हिस प्रोव्हाइड करायची म्हणून जीएसटीचा इन्व्हेस्ट रेस केलं असेल, तर त्या जीएसटीचा ITC मिळणार नाही. किंवा त्यांनी स्वीपिंग आणि याची सर्व्हिस घेतली असेल 3 दिवसासाठी 4 दिवसासाठी जेवढे दिवस ते चालत असेल, तर त्या याचा जो GST आहे त्या स्वीपिंग प्रोव्हाइड करणाऱ्या यांनी लावलेला असेल, त्याचा सुद्धा ITC हा नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन नसेल. ओके. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनला कोणता ITC मिळेल, फक्त त्यांनी जे गुड्स आणले आहेत त्याच्या देशातून आपल्या देशात त्याच्यावर जो IGST लागला त्याचा ITC मात्र त्याला अवेलेबल असेल. नंतर आहे गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ युज्ड फॉर पर्सनल कन्झम्पशन. बघा, मग आपण एक अपॉर्च्युनिमेंट ऑफ ITC म्हटलं होतं. तर अपॉर्च्युनिमेंट ऑफ ITC मध्ये काय म्हटलं होतं की अदर दॅन बिझनेस पर्पज म्हटलं होतं की ITC मिळणार नाही. मग इथे काय म्हटलंय की जर गुड्स आणि सर्व्हिसेस पर्सनल यूज साठी जर वापरले असतील, म्हणजे त्याचा बिझनेस यूज नाही झाला, त्यामुळे अशा वेळी नो ITC इज अवेलेबल. कोणतंही एक्सेप्शन नाही, ITC अवेलेबल असणार नाही. म्हणजे काही गुड्स किंवा सर्व्हिसेस पर्सनल एखाद्या रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सनल यूज साठी वापरले असतील, ITC त्या प्रमाणात त्याचा ITC त्या पर्टिक्युलर गुड्स किंवा सर्व्हिसेसवर ITC हा मिळणार नाही. आता नंतरचं एकदम महत्वाचं आहे, कारण इथे ना सगळ्यात भांडणाचं जे मूळ आहे ते इथे होतं. गुड्स लॉस्ट, स्टोलन, डिस्ट्रॉइड, रिटर्न ऑफ और डिस्पोज ऑफ बाय वे ऑफ गिफ्ट और फ्री सॅम्पल्स. कारण इथे सगळ्यात, कारण फार्मसीचे जर तुम्ही असेसमेंट करत असाल किंवा ऑडिट करत असाल, किंवा तुम्हाला सापडेल की बाबा फ्री सॅम्पल्स हे डॉक्टर्सला मोठ्या प्रमाणात दिले जातात. मोठ्या प्रमाणात डॉक्टरांना गिफ्ट हे दिले जातं. बरोबर आहे. त्यामुळे जेव्हा गुड्स लॉस्ट होतात, बरोबर आहे, किंवा एखाद्या वेळेस हे चोरीला गेले गुड्स, किंवा फायर गिअर मध्ये डिस्ट्रॉय झाले, किंवा कंपनीने काही गुड्स रिटर्न ऑफ केले, किंवा कंपनीने ते गिफ्ट दिले किंवा फ्री सॅम्पल दिले, या सगळ्या केसेस मध्ये या पर्टिक्युलर याच्यावरचा ITC कंपनीला मिळणार नाही. म्हणजे फायर मध्ये गुड्स लॉस झाले, जेवढे गुड्स लॉस झाले त्याचा ITC मिळणार नाही. जेवढे गुड्स चोरीला गेले त्याचा ITC मिळणार नाही. बरोबर आहे. नंतर रिटर्न ऑफ जर कंपनीने केले असतील, काही गुड्स रिटर्न ऑफचे प्रोव्हिजन असते ते केले, ते पण मिळणार नाही. जेवढे गिफ्ट म्हणून दिले गुड्स त्याचा पण मिळणार नाही. जे फ्री सॅम्पल म्हणून वाटले त्याचा सुद्धा ITC हा मिळणार नाही. त्याला कोणतंही एक्सेप्शन नाही. ओके. नंतर 74, 129 आणि 130 याच्यात आपण जे मगा म्हटलो होतं की नाही, की जर एखादा लायबिलिटी जर डिपार्टमेंटने याच्यावर हे केली आणि बाय वे ऑफ त्यांनी फ्रॉड केला होता, बाबा मिसस्टेटमेंट दिलेलं आहे किंवा अजून कोणत्याही यांनी, तर अशा वेळी ती जी लायबिलिटी डिटरमाइन करतात, ती लायबिलिटी ती त्या पर्टिक्युलर टॅक्सेबल पर्सनला, रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सनला भरावीच लागेल. आणि ती लायबिलिटी तर त्याला भरावं लागेल, पण ऍट द सेम टाइम त्याला कोणताही ITC अवेलेबल होणार नाही. म्हणजे त्याला आउटपुट टॅक्स भरावा लागेल, पण इनपुट टॅक्स त्याला भरावा लागणार नाही. This was all about the apportionment of credit and block credit, especially block credit बद्दल आपण बोललो. ओके. ब्लॉक क्रेडिट बद्दल काही जरी तुमचे हे असतील, मी मेल ID मध्ये इन्स्पेक्टरने टाकलं नसेल तर मी टाकायला सांगतो त्यांना. तुम्ही बिलकुल विदाउट एनी हेजिटेशन पाठवा. मी सगळ्यांच्यासाठी ते अवेलेबल करून देतो. ओके. नंतर एक महत्वाचा जो सेक्शन 18 आहे, तो अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट इन स्पेशल सर्कमस्टन्सेस.
ओके, की कोणत्या कोणत्या याच्यात स्पेशली अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट म्हणजे आयटीसी क्रेडिट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इनपुट टॅक्स क्रेडिट बद्दल आपण बोलत असतो. ओके, आता हा जो सेक्शन 18 आहे, खरं तर म्हणजे 18(1)(a) असं या सिक्वेन्सनी गेलं पाहिजे. पण आता सुरुवातीलाच एक गोष्ट मी क्लिअर करून देतो की या सेक्शन 18 मध्ये जे स्पेशल सर्कमस्टन्सेस जे डिफाईन केले आहेत, तर त्याचं जे क्रेडिट घेता येईल, ओके, ते 1 वर्षापेक्षा म्हणजे जुन्या इनव्हॉइसच्या याच्यावरचं क्रेडिट घेता येणार नाही. तुम्ही मगा जर बघितलं असेल तर रेग्युलर कोर्समध्ये ना, जो मगा आपण बघितला होता की कधीपर्यंत घेता येईल तेव्हा टाइम पिरियड बोर्डमध्ये कन्फ्युज होऊ नका. तुम्ही पुढे गेले की तुमच्या लक्षात येईल की या सर्कमस्टन्सेस कोणत्या आहेत. तेव्हा आपण म्हटलं होतं की नंतरच्या वर्षाचं सप्टेंबरचं रिटर्न किंवा अॅन्युअल रिटर्न याच्यापैकी आधी जे येते तिथपर्यंत ते क्रेडिट घेता येईल. पण या स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये काय म्हटलंय की हे जे ज्या इनव्हॉइसवर तुम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे ना, ते इनव्हॉइस आहे ना 1 वर्षापेक्षा जुनं नसलं पाहिजे. 1 वर्षापेक्षा जर जुनं असेल तर त्याच्यावर ते त्या रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सनला आयटीसी हा मिळणार. पण आता आपण इकडे गेलो की लगेच तुमच्या लक्षात येईल की कोणत्या इथे सर्कमस्टन्सेस आहेत. ओके, त्यामुळे हे ना त्याच्यासोबत कन्फ्युज करू नका आणि तुम्ही होणार पण नाही. आपण एक्झाम्पल्स बघितले की तुमच्या लक्षात येईल. अवेलेबिलिटी ऑफ आयटीसी टू पर्सन बिकम्स लायबल टू टेक रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी ऍक्ट. बरोबर, म्हणजे हा जेव्हा एखादा पर्सन जीएसटी ऍक्ट खाली रजिस्ट्रेशन घ्यायसाठी लायबल होतो त्याच्या रिलेटेड आहे. ओके, तर बघा तुम्हाला माहिती आहे की रजिस्ट्रेशन साठी लायबल केव्हा होतो, जर नुसतं गुड्स मध्ये तो डील करत असेल. महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं, मी नॉर्थ ईस्ट मधल्या त्या 7 राज्यांबद्दल नाही बोलत आहे. ओके, मी महाराष्ट्राबद्दल बोलतोय. तर नुसतं गुड्स बद्दल 40 लाखाची लिमिट तुम्हाला माहिती आहे. मग मी पण सगळ्यांचं तुमचं ऐकलंय की मी चांगलं उत्तर शालिग्राम सरांनी दिलं होतं. आणि जर सर्व्हिसेस असतील तर ती 20 लाखाची लिमिट आहे आणि सर्व्हिसेस आणि गुड्स बोथ असतील तरी 20 लाखाची लिमिट आहे. बरोबर आहे. म्हणजे आता एखाद्या पर्सन जर लायबल केव्हा होईल, जर तो नुसतं गुड्स मध्ये जर करत असेल तर 40 लाखची लिमिट पार केली की तो लायबल झाला. ओके, हा, आणि जर तो सर्व्हिसेस मध्ये करत असेल तर 20 लाखाची लिमिट पार केल्यानंतर तो लायबल होतो. बरोबर. आता हा सेक्शन काय म्हणतो, अ पर्सन अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी ऍक्ट विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑन विच ही बिकम्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन. बरोबर आहे. ही तर महत्वाची कंडिशनच आहे की ज्या दिवशी तुम्ही लायबल होता त्याच्यापासून 1 महिन्याच्या आत तुम्हाला याच्यासाठी अप्लाय हे केलं पाहिजे. ओके, म्हणजे आयटीसी अवेलेबल कोणासाठी हा नवीन जो रजिस्ट्रेशन घेतो त्याच्या बाबतीत हे आयटीसीचा सेक्शन सांगतो. तर काय त्यांनी काय केलं की जेव्हा लायबल झाला त्यांनी 30 दिवसाच्या आत अप्लाय केलं. कारण ही ना 30 दिवसाच्या वर नंतर जे अप्लाय करतात त्यांच्यासाठी ही लागू नाही. बरोबर आहे, कारण 30 दिवसाची मुदत दिली आहे. त्या 30 दिवसाच्या मुदतीच्या आत त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय हे केलं पाहिजे. नंतर सेकंड कंडिशन काय म्हणते की रजिस्ट्रेशन त्याला ग्रांट पण झालं पाहिजे. ओके, म्हणजे त्या पर्टिक्युलर रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन त्या टॅक्सेबल पर्सनला रजिस्ट्रेशन सुद्धा ग्रांट झालं. ओके, मग आता काय होईल की बघा की ज्या दिवशी तो लायबल झाला, बरोबर, त्याच्यापासून त्याला हे करावं लागेल, टॅक्स इनव्हॉइस रेज करावं लागेल. बरोबर आहे. ओके, मग आता काय होईल की ज्या दिवशी तो लायबल झाला त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत त्याच्या याच्यातनं फिनिश गुड्सचा स्टॉक असू शकतो, सेमी फिनिश गुड्सचा सुद्धा स्टॉक असू शकतो. ओके, म्हणजे लायबिलिटीची जी डेट आहे, समजा आता आपण असं समजूया की 20 जुलै 2021 रोजी तो लायबल झाला, म्हणजे 19 तारखेला त्याच्या स्टॉक मध्ये काही फिनिश गुड्स असतील, त्याच्या स्टॉक मध्ये काही सेमी फिनिश गुड्स सुद्धा असतील. मग आता याच्यावरच्या आयटीसीचं काय करेल, तर हा सेक्शन 18(1)(a) काय म्हणतो की जर त्यांनी 30 दिवसाच्या आत अप्लाय केला असेल आणि जर त्याला ग्रांट झाली असेल तर ज्या दिवशी तो लायबल होतो त्याच्या आदल्या दिवशी जे गुड्स स्टॉक मध्ये आहेत ते फिनिश असो की सेमी फिनिश गुड्स असो त्याच्यावरचा आयटीसी त्याला घेता येईल. ओके, मग कसा घेता येईल तर ते ना रूल 40 मध्ये त्याचं हे सांगितलंय. बरोबर, की कसं कसा फॉर्म्युला आहे, कोणत्या यांनी त्यांनी घ्यायचं आहे. तर ते मुद्दाम आपण कॉम्प्लिकेशन्स नाही केले इथे. तर दॅट इज गिव्हन इन द मॅनर इन विच सच क्रेडिट इज अवेल इज गिव्हन इन रूल 40. रूल 40 ऑफ एसजीएसटी ऍक्ट म्हणा किंवा सीजीएसटी ऍक्ट म्हणा. ओके, बरोबर, इथे ते अवेलेबल. म्हणजे कोणता आयटीसी घेता येतो, ज्या गुड्स स्टॉक मध्ये आहेत, फिनिश गुड्स आणि सेमी फिनिश गुड्स. ओके, कोणत्या दिवसाच्या आधीच्या दिवशी
ज्या दिवशी तो लायबल होतो त्याच्या आदल्या दिवशी. आपल्या आपण जे एक्झाम्पल घेतलं तो 20 जुलै 21 ला लायबल झाला. ओके, मग गुड्स कोणत्या दिवशीचे बघायचे? गुड्स आपण बघतोय मग 19 जुलै 2021 ची. त्या दिवशी जे सेमी फिनिश गुड्स असतील, जे फिनिश गुड्स असतील त्याच्यावरचा आयटीसी घेता येईल. कंडिशन काय आहे की त्यांनी 30 दिवसाच्या लायबिलिटी पासून अप्लाय केला पाहिजे आणि सेकंड त्याला आरसी हा ग्रांट झाला. ओके, नंतर ही झाली कंडिशन ज्यांनी लायबिलिटी ही केली. मग तुम्हाला शालिग्राम सरांनी अजून एक व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन बद्दल पण सांगितलं की एखाद्याचं ना लायबिलिटी होत नाही पण त्याला रजिस्ट्रेशन घ्यायचं असतं. त्यामुळे टर्नओव्हर लिमिट 20 लाख किंवा 40 लाख ही जरी नाही झाली तरी एखादा व्यक्ती रजिस्ट्रेशन साठी अप्लाय करू शकतो, व्हॉलंटरीली अप्लाय करू शकतो आणि त्याला ते रजिस्ट्रेशन दिलं जातं. बरोबर, मग अशा व्यक्तीला याच्या वेळेत काय होईल की या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये काय की ज्या दिवशी त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ग्रांट होतं, ओके, त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत जे गुड्स, फिनिश गुड्स आणि सेमी फिनिश गुड्स आहेत त्याचा आयटीसी या व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घेणारे अवेलेबल होईल. बरोबर आहे, म्हणजे आधीच्या याच्यात काय होतं, डेट ऑफ लायबिलिटी होती, पण या याच्यात तो लायबिलिटीची डेट नाही आलेली त्याची. बरोबर आहे, तो व्हॉलंटरीली घेतोय. तर मग ज्या दिवशी त्याला रजिस्ट्रेशन मिळतं त्या डेट ऑफ रजिस्ट्रेशनच्या आदल्या दिवशीपर्यंत जे गुड्स, फिनिश गुड्स आहेत किंवा सेमी फिनिश गुड्स आहेत त्याचा जो आयटीसी आहे तो जाईल त्याचा. आणि मॅनर कोणतं, हे रूल 40. ओके, तर नंतरचा हे आहे इव्हेंच्युअलिटी. ती पर्टिक्युलर व्यक्ती कॉम्पोजिशन स्कीम मध्ये होती. फॉर एक्झाम्पल म्हणजे आता 1.5 कोटीचे टर्नओव्हरची लिमिट आहे कॉम्पोजिशन साठी आणि 1.5 कोटीची लिमिट ओलांडली की तो कॉम्पोजिशन डीलर राहत नाही, टॅक्सेबल पर्सन राहत नाही, तो रेग्युलर टॅक्सेबल पर्सन. म्हणजे त्यांनी आता त्यानंतर टॅक्स गोळा करायचा आहे आणि रेग्युलरली रिटर्न फाईल करून तो टॅक्स गव्हर्नमेंटच्या तिजोरीत जमा पण करायचा आहे. बरोबर आहे, म्हणजे आता बघा की एका पर्टिक्युलर दिवशी तो काय होईल की कॉम्पोजिशन स्कीम त्याची संपेल की या दिवशी त्याचा टर्नओव्हर एक्सीड झाला. बरोबर आहे, मग आता काय होईल की ज्या दिवशी एक्सीड झाला, बरोबर आहे, त्याच्या आधीच्या दिवशी जे गुड्स त्याचे याच्यात होते, कशात, स्टॉक मध्ये होते, मग ते गुड्स, फिनिश गुड्स असतील, सेमी फिनिश गुड्स असतील किंवा कॅपिटल गुड्स सुद्धा असतील. बरोबर आहे, तर मग अशा याच्यावरचा आयटीसी त्याला घेता येईल. बरोबर आहे, आता इथे की मी स्पेशली कॅपिटल गुड्स बद्दल बोलतोय, त्याचा का बरं त्यांनी उल्लेख केला आपण उदाहरणासहित समजून घेऊया. बरोबर, आता बघा एखादा पर्टिक्युलर व्यक्ती याच्यापर्यंत कॉम्पोजिशन मध्ये होता, म्हणजे हेच फायनान्शियल इयर घेऊया की 20 तारखेपर्यंत तो 19 तारखेपर्यंत 19 जुलैपर्यंत तो कॉम्पोजिशन मध्ये होता. 20 तारखेला तो त्यांनी कॉम्पोजिशनची लिमिट ओलांडली. बरोबर आहे, म्हणजे 19 तारखेला जे गुड्स हे होते त्याच्याकडे स्टॉक मध्ये होते, मग ते फिनिश असतील, सेमी फिनिश गुड्स असतील, त्याचा आयटीसी त्याला अवेलेबल असेल. ऍट द सेम टाइम कॅपिटल गुड्स वरचा सुद्धा आयटीसी त्याला घेता येईल. कारण आतापर्यंत तो कॉम्पोजिशन मध्ये असल्यामुळे ना त्याला कोणता आयटीसी मिळाला नाही. तुम्हाला माहिती आहे की कॉम्पोजिशन स्कीम मध्ये तो कोणत्याही प्रकारचा आयटीसी घेऊ शकत नाही, त्याला आयटीसी अवेलेबल होत नाही. आता जे फिनिश गुड्स आहे, सेमी फिनिश गुड्स आहे, त्याच्याबद्दल तर काही प्रॉब्लेम नाही, कारण 20 तारखेला तो नंतर जेव्हा हे राहत नाही तर त्यांनी रेग्युलर टॅक्स पेअर म्हणून स्वतःला ट्रीट करायचंय आणि टॅक्स गोळा करायचा आहे. म्हणजे 19 तारखेला जे गुड्स टॅक्स याच्यात होते, स्टॉक मध्ये होते, ते 20-21 तारखेला जेव्हा तो सेल करेल तेव्हा रेग्युलर जीएसटीचा रेट तो त्याला अप्लाय करेल, त्यामुळे त्याच्यावरचा आयटीसी द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे, मग आता इश्यू राहतो तो कॅपिटल गुड्सचा. आता काय होतंय की कॅपिटल गुड्स आतापर्यंत जे आहेत, प्लांट अँड मशिनरी धरा, बरोबर, मशिनरी धरा, की जी त्यांनी ना आतापर्यंत कॉम्पोजिशन स्कीम मध्ये वापरली होती. बरोबर आहे, त्यामुळे आतापर्यंत त्याचा जो वापर आहे त्याच्यावरनं काही टॅक्स मिळाला नाही, कारण त्यांनी ती कॉम्पोजिशन मध्ये टॅक्स पे केलेला आहे. बरोबर आहे, त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या कॅपिटल गुड्सवरचा आयटीसी त्याला देता येणार नाही. त्यामुळे आपल्याला इथे 2 पार्ट करावे लागतील की त्यांनी ही पर्टिक्युलर मशिनरी कॉम्पोजिशन स्कीम मध्ये किती काळासाठी वापरली आणि इथे पुढे तो किती काळासाठी वापरतोय. बरोबर आहे, तर कोणत्याही मशिनरीचं ना लाईफ स्पॅन जो आहे ना तो 5 वर्षासाठी ठरवला जातो किंवा ती मशिनरी ना 5 वर्षासाठी वापरली जाईल. बरोबर आहे,
मग आता इथे जर असेल तर मग कॅपिटल गुड्स जे स्टॉक मध्ये आहेत त्याच्या 19 जुलै रोजी त्याच्यावरचा पूर्णच्या पूर्ण आयटीसी त्याला मिळणार नाही, कारण 19 जुलै पर्यंत त्या कॅपिटल गुड्सवर म्हणजे त्या मशिनरीवर जे जे काही तयार झालं, जे काही गुड्स तयार झाले त्याच्यावर काय झालं नाही, त्याच्यावर आतापर्यंत हे मिळालं नाही आपल्याला कॉम्पोजिशन स्कीममुळे, त्याच्यावर टॅक्स मिळाला नाही. मग त्याच्यासाठी काय केलंय, त्याच्यासाठी रूल 41A मध्ये ना एक फॉर्म्युला दिलाय की कसं हे करायचं. हा, तर त्यासाठी त्यांनी काय म्हटलं की एक पर्टिक्युलर एका याचे किती 4 क्वार्टर्स होतात, 4 क्वार्टर्स होतात, 3 महिन्याचा 1 क्वार्टर, एका वर्षाचे 4 क्वार्टर, बरोबर आहे. तर ते म्हणले की प्रत्येक 3 महिन्यासाठी प्रत्येक क्वार्टरसाठी ना 5% पॉईंट तुम्ही कमी करायचे. ओके, 5% पॉईंट पर क्वार्टर कम्प्लीट करायचे. आपण उदाहरण घेऊया, उदाहरणाने तुम्हाला एकदम सिंपल, बरोबर. हे बघा, आता हा रूल काय म्हणते, ऍज पर रूल 41 इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन कॅपिटल गुड्स शॅल बी क्लेम्ड आफ्टर रिड्युसिंग टॅक्स पेड ऑन सच कॅपिटल गुड्स बाय 5% पॉइंट्स पर क्वार्टर और पार्ट ऑफ अ ईयर और पार्ट डेअर ऑफ फ्रॉम द डेट ऑफ द इनवॉइस, बरोबर. ओके, जाऊ द्या, ते याच्यात म्हटलं थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतंय, आपण त्या इलस्ट्रेशननी त्याला सिम्पल केलं. ओके, ते तुम्हाला लगेच लक्षात येईल. इलस्ट्रेशन काय म्हणतं बघा, अ रजिस्टर्ड पर्सन परचेस द कॅपिटल गुड्स 1 लाखाचे प्लस 12,000 टॅक्स जीएसटी लागला त्याच्यावर 5 मे 2019 रोजी परचेस केले अँड वॉज अंडर कॉम्पोजिशन स्कीम, बरोबर आहे. त्यांनी जेव्हा ते कॅपिटल गुड्स परचेस केले 5 मे 2019 रोजी, तो तेव्हा कॉम्पोजिशन स्कीम जी अंडर सेक्शन 19 आहे त्याच्यामध्ये होत. आणि 20 जानेवारी 2020 रोजी तो कॉम्पोजिशन डीलर राहिला नाही, म्हणजे 20 जानेवारी 2020 पासून त्याचं कॉम्पोजिशन संपलं. ओके, मग आता बघा, आता काय करायचंय हे की 5% पॉईंट पर क्वार्टर कापायचे आहेत आपल्याला. ओके, मग आता जेव्हा क्वार्टर पकडतो, आता पहिलं हे बोललं की ज्या क्वार्टर मध्ये त्याचं इनव्हॉइस आहे, त्यांनी जे प्लांट अँड मशिनरी परचेस केली आहे ती धरावी लागेल. ओके, तर ते 5 मे आहे. मग 5 मे जरी ते मे महिन्यात असेल तरी सुद्धा आपल्याला एप्रिल टू जून हा पूर्ण क्वार्टर धरावा लागेल. म्हणजे ते 5 जून जरी असतं तरी आपण पूर्ण क्वार्टर धरला असता, की 5 एप्रिल जरी असतं, 5 एप्रिल 19 जरी असतं तरी पूर्ण क्वार्टर आपण धरला असता, बरोबर आहे. मग आता आपण काय हे करतोय की 5% पर क्वार्टर कट करायचे, बरोबर आहे. आता कोणत्या याच्यात आहे त्याचं हे मे 19, मग 5 मे 19 कोणत्या याच्यात जातं, एप्रिल 19 टू मे 19, बरोबर आहे. हा, मग आता तिथपासून मोजायचे आपण, बरोबर आहे. आता काउंट ऑफ क्वार्टर्स, पहिला क्वार्टर कोणता येईल, एप्रिल टू जून कॅपिटल गुड्स आर परचेस. सेकंड क्वार्टर जुलै टू सप्टेंबर, सेकंड क्वार्टर झाला 19चा. थर्ड क्वार्टर आता कोणता आहे, हा कम्प्लीट आहे, ऑक्टोबर टू डिसेंबर मध्ये पूर्णच्या पूर्ण क्वार्टर आला. आणि फोर्थ क्वार्टर जो आहे जानेवारी टू मार्च, याच्या जानेवारी मध्ये तो सीज झाला, तरी आपल्याला पूर्णच्या पूर्ण जानेवारी टू मार्चचा क्वार्टर पकडावा लागेल. आता इथे ना बघा, तो 20 तारखेपासून 20 जानेवारी पासून कॅपिटल कॉम्पोजिशन मध्ये नाहीये, पण तो 20 फेब्रुवारी जरी नसता तरी आपण पूर्ण क्वार्टर धरला असता, आणि तो 20 मार्चला जरी सीज झाला असता कॉम्पोजिशन मधनं, तरी आपण पूर्ण क्वार्टर धरला असता. म्हणजे आता इथे किती क्वार्टर्स होत आहेत, पहिला क्वार्टर एप्रिल टू जून ज्याच्यात कॅपिटल असेट परचेस झाले होते प्लांट अँड मशिनरी, सेकंड आहे जुलै टू सप्टेंबर, तिसरा आहे ऑक्टोबर टू डिसेंबर, आणि चौथा आहे जानेवारी टू मार्च. आणि प्रत्येक क्वार्टरची किती पर्सेंटाईल कम्प्लीट करायचे, कापायचे आपल्याला 5, म्हणजे टोटल आपल्याला किती हे करायचे, 5 मल्टिप्लाइड बाय 4, बरोबर आहे. म्हणजे 20% आपल्याला जो हे कम्प्लीट करायचं आहे. आता कॅपिटल गुड्सचा जीएसटी किती भरला, हे घेतला होता, आयटीसी किती अवेलेबल घेतलेला होता, 12,000चा, बरोबर आहे. कारण 1 लाख प्लस 12,000 एवढा आयटीसी घ्यायचा होता, म्हणजे अवेलेबल होता. पण कॉम्पोजिशन स्कीम असल्यामुळे तो घेता आलेला नव्हता, बरोबर आहे. ओके, पण आता 20 जानेवारी पर्यंत ती कॉम्पोजिशन साठी वापरली आहे. किती कमी करायचं आहे म्हणतं की 5% पर क्वार्टर, किती क्वार्टर झाले, 4. त्यामुळे 20% म्हणजे 12,000चे 20% जे 2400 रुपयांनी आपल्याला तो कमी करावा लागेल. म्हणजे आता 12,000चा आयटीसी न घेता, कारण अदरवाईज तो 12,000चा असता, त्यातनं आपल्याला 2400 रुपये 5% पर क्वार्टर प्रमाणे कमी करावे लागतील. म्हणजे 9,600 रुपीजचा आयटीसी हा त्याला अवेलेबल असेल, कधी कॉम्पोजिशन मधनं बाहेर पडल्यानंतर. म्हणजे 20 तारखेला तो
कॅपिटल गुड्सवर 9,600 रुपयाचा ITC क्लेम करू शकेल. का बरं आपण असं करतोय? कारण कॅपिटल गुड्सचा जो वापर आहे, प्लांट अँड मशिनरीचा जो वापर आहे, तो कॉम्पोजिशन साठी सुद्धा झालाय आणि कॉम्पोजिशन आता नंतर तो इथून पुढे रेग्युलर टॅक्सेबल पर्सन म्हणून करणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे कॉम्पोजिशन मध्ये ITC घेता येत नाही. बरोबर आहे. त्यामुळे तेवढ्या पार्टवरचा आपण कमी केला. ओके. आणि उरलेला ITC जो आहे तो आपण आता त्याला दिला. या इलस्ट्रेशन बद्दल काही डाऊट आहे का कोणाला? पुढे सरकू? येस सर. हो सर. हॅलो सर. बोला बोला. 1,12,000 मधून मग 24,000 मायनस करावे लागतील ना? नाही नाही, एक मिनिट हे बघा, 1,12,000 नाही, त्याची जी बेसिक हे आहे ना, कारण आपण जे बोलतोय ते फक्त ITC बद्दल बोलतोय. बरोबर आहे. हे बघा, कॅपिटल गुड्स घेतलेलं कितीला त्यांनी 1,00,000 बेसिक किंमत आहे आणि प्लस 12,000 रुपयाचा GST याचा. बरोबर आहे. ITC कशाचा मिळतो? बेसिक याचा मिळतच आहे ना. ITC कशाचा मिळतो? टॅक्सचा मिळतो, GSTचा. जेवढा GST त्यांनी भरला होता. म्हणजे तो जर तेव्हा कॉम्पोजिशन स्कीम मध्ये जर नसता तर त्यांना 12,000चा ITC तेव्हा मिळाला असता. कधी? 5 मे रोजी, ज्या दिवशी त्यांनी मशीन परचेस केली त्या दिवशी. बरोबर आहे. पण 5 मे 2019 रोजी तर तो याच्यात होता कॉम्पोजिशन स्कीम मध्ये. नंतर आपण काय म्हणतो की कॉम्पोजिशन स्कीम मध्ये जर रजिस्टर टॅक्सेबल पर्सन असेल तर त्याला ITC हा घेता येणार नाही, कोणताच घेता येणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे हे 12,000 तेव्हा त्याला मिळाले नाही. ओके. मग त्यांनी आपला बिझनेस सुरू ठेवला. त्या मशिनरीवर त्यांनी आपले गुड्स पण मॅन्युफॅक्चर केले. सगळं चेक असतं ते. बरोबर आहे. पण आता जानेवारीमध्ये काय झालं? 20 जानेवारी रोजी तो राहिला नाही. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता ते 1,12,000 आपल्याला नाही पकडावे लागतील. आपल्याला फक्त 12,000 जो टॅक्स अमाऊंट आहे तोच फक्त कन्सिडर करावा लागेल. बरोबर आहे. आपल्याला याच्याशी काही घेणं नाही. म्हणजे इव्हन मी नुसतं जर एवढं जरी म्हटलं असतं की त्यांनी कॅपिटल गुड्स घेतले आणि त्याच्यावर 12,000 GST दिला, ओके, तरी तुमच्यासाठी सफिशियंट होतं. कारण बेसिक किमतीची आपल्याला काही घेणं नाही इथे. आपण फक्त कशाबद्दल बोलणार? GST बद्दल. बरोबर. ज्याचा ITC देतं. कारण तुम्हाला माहितीये की ITCच्या याच्यात आपण मूळ किंमत जी आहे ती काही धरायचं कारणच नाही. बरोबर आहे. तो आपला भाग नाही. ITC शी काय रिलेटेड? टॅक्सचा कॉम्पोनंट. ओके. इज इट सफाईस? समजलं ना? आता एक आता आपण एक कॉम्पोजिशन बद्दल घेतलं. आता सेकंड उदाहरण घेऊया आपण की एखादा ना एक्झाम सप्लाईज आतापर्यंत हे करत होता. आता एक्झाम सप्लाईज जे आहेत तुम्हाला माहितीये की त्याच्यावर नील रेट, म्हणजे त्याच्यावर टॅक्स रेट कसा आहे? नील असतो. बरोबर आहे. म्हणजे गव्हर्नमेंटनी काहीतरी कारणास्तव त्या याचा रेट जो आहे ना तो नील ठेवलेला आहे. त्यामुळे जर एक्झाम सप्लाईज असेल, मगाचा आपला टेबल आठवा, त्यात आपण काय म्हटलं होतं? एक्झाम सप्लाईज नो ITC. आता एक्झाम सप्लाईज मॅन्युफॅक्चर करतो म्हणून काय, किंवा त्याच्यात डील करतो म्हणून तोपर्यंत ITC मिळत नव्हता. बरोबर आहे. कारण बरोबर. आणि आता काय झालं? तो त्या ज्या एक्झाम सप्लाईज आहे गव्हर्नमेंटने दुसरं नोटिफिकेशन काढलं आणि त्याचं एक्झाम्पशन काढून टाकलं. म्हणजे ते रेग्युलर सप्लाय झाले, त्याच्यावर रेग्युलर GST येतोय आता. बरोबर आहे. पण ज्या दिवशी ते नोटिफिकेशन हे केलं त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत जे गुड स्टॉक मध्ये होते, बरोबर आहे, त्याचा आता ITC अवेलेबल असला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आता आतापर्यंत एक्झाम सप्लाय होता. हीच घेऊया आपण आपलं उदाहरण की 20 जुलैला ते एक्झाम्पशनचं हे नोटिफिकेशन आलं की आता हे एक्झाम्प्टेड नाही. बरोबर आहे. जे कोणते गुड्स असतील ते. ओके. म्हणजे 19 तारखेला ज्या गोष्टी स्टॉक मध्ये होत्या त्या आता जेव्हा तो 20 किंवा 21ला विकायला जाईल त्याच्यात काय होईल की त्याच्यावर आता रेग्युलर GST लागणार. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी ज्या आतापर्यंत स्टॉक मध्ये होत्या त्याच्यावरचा ITC त्याला 20 तारखेपासून अवेलेबल झाला पाहिजे. कारण आता ते एक्झाम्पशन राहिलेलं नाही. बरोबर आहे. सेम कॅपिटल गुड्स. आता कॅपिटल गुड्सच्या बाबतीत पण आता काय, आतापर्यंत तो एक्झाम सप्लाय मॅन्युफॅक्चर करत होता त्या याच्यावर किंवा त्याच्या बरोबर. त्यामुळे त्या कॅपिटल गुड्स मगासारखीच कंडिशन, कंपोजिशन सारखी सेम, काही फरक नाही. ओके. आणि आता त्याच्यावर टॅक्स येत नव्हता आणि 20 तारखेपासून टॅक्स यायला लागला. त्यामुळे सेम तसंच करायचं. मागं कंपोजिशनच्या याच्यात जसं केलं आपण, कधी घेतलं त्या तो क्वार्टर आणि त्याचं हे मोजत आणायचे. बरोबर. 5% पर क्वार्टर. बरोबर. आणि हे काय म्हणतात त्याला 5% पर क्वार्टर झालं आणि
त्या जो टॅक्स कंपोनेंट आहे त्यातनं तेवढे पर्सेंटेज कमी करायचे आणि उरलेला आयटीसी द्यायचा. मगाची केस घेतली होती ती सेम, बरोबर. आता ना तुम्हाला एक मी हे देतो, कारण ही पीपीटी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी, तुम्हाला पाठवायचीच आहे. हे मगाचं जे उदाहरण आहे याची जी डेट आहे परचेसची, ओके, तर ही की नाही 5 मेच्या ऐवजी ना तुम्ही 1 एप्रिल करा लागेल, तर 1 एप्रिल 18 करा, ओके. आणि त्याच्यानंतर काय उत्तर येतं मग, ओके. ठीक आहे. आता डेट किती घेतोय आपण, 1 एप्रिल 2018. ओके, दिस इज असाइनमेंट फॉर युअर सेकंड असाइनमेंट. ओके. नंतर आता हे ज्या काही महत्वाच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत रूल 40 मध्ये, बरोबर. रूल 40 मध्ये कसं की ते कॅल्क्युलेशन दिलंय की कसं कसं कमी करायचं, काय करायचं, बरोबर आहे. तर याच्यात काय म्हटलं, पहिला रूल 41B म्हणतंय, रजिस्टर पर्सन शॅल मेक अ डिक्लेरेशन इलेक्ट्रॉनिकली इन फॉर्म जीएसटी आयटीसी 1 विदिन 30 days फ्रॉम डेट ऑफ बिकमिंग एलिजिबल फॉर टू अवेल आयटीसी अंडर सेक्शन 18(1). म्हणजे आता बघा, जर कंपोजिशनचा नॉन कंपोजिशन झाला असेल, एकदमचा नॉन एक्झाम मध्ये हे जर रेग्युलर सप्लाय जर झाला असेल, तर ते आपल्या सिस्टीमला पण कळलं पाहिजे ना, ओके. आणि आपल्याला कसं कळणार की त्याच्या स्टॉक मध्ये किती हे आहे, त्याचे फिनिश गुड्स किती आहे, सेमी फिनिश गुड्स किती आहे, बरोबर आहे. म्हणून आहे ना की आपल्या जीएसटी पोर्टलवर प्रोव्हिजन केली की त्याने काय करायचं, जीएसटी आयटीसी 1 30 दिवस, म्हणजे ज्या दिवशी तो लायबल होतो 30 पासून 30 दिवसाच्या आत तो त्यांनी अपलोड केला पाहिजे, बरोबर. त्या याच्यात काय सांगेल तो की बाबा त्याच्यात या सेकंड याच्यात 41C मध्ये म्हटलंय की त्याच्यात त्यांनी काय द्यायचंय की कॅपिटल गुड्स किती आहे, फिनिश गुड्स किती आहे, सेमी फिनिश गुड्स किती आहेत, बरोबर. आणि अजून एक महत्वाची कंडिशन अशी आहे की 41D काय म्हणते की सेमी फिनिश गुड्स आणि याची जर व्हॅल्यू जी आहे ना ती 2 लाखापेक्षा जर त्याचा टॅक्स कंपोनेंट, म्हणजे त्याची किंमत नाही म्हणत आहे, त्याच्यावरती जो टॅक्स आहे, बरोबर आहे. ज्या गुड्स याच्यात आहेत, त्याच्या फिनिश गुड्स आहेत, सेमी फिनिश गुड्स आहेत, ती जर 2 लाखाच्या वर त्याचा टॅक्स कंपोनेंट जर जात असेल ना, तर चार्टर्ड अकाउंटंटनी ते सर्टिफाय केलं पाहिजे, बरोबर. म्हणजे एकदा आयटीसी जीएसटी आयटीसी 01 त्यांनी 30 दिवसाच्या फाईल करायचं आहे, सगळे डिटेल्स त्याच्यात द्यायचे, आणि टॅक्स कंपोनेंट जर 2 लाखाच्या वर जर जात असेल तर एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटनी किंवा कॉस्ट अकाउंटंटनी, चार्टर्ड अकाउंटंट सीए तुम्हाला माहिती आहे, आणि कॉस्ट अकाउंटंट कोणते, ICWA वाले, त्यांचं सुद्धा सर्टिफिकेशन हे चालतं, ओके. नंतर आता बघा, हे दाखवेल त्याच्या आयटीसी 01 मध्ये की एवढे गुड्स मी घेतलेले आहेत, बरोबर आहे, एवढे फिनिश गुड्स आहे, एवढे सेमी फिनिश गुड्स आहेत. आता यांनी पण कोणातरीकडनं घेतल्या, म्हणजे त्यांनी पण इनवॉइस रेज केलेलं आहे, ओके. मग आपण व्हेरीफाय करण्याच्या सोबत करणार त्याचा जो सप्लायर आहे त्याचं जे GSTR1 आहे त्याच्यात हे सगळे डिटेल्स येतील, बरोबर आहे, कारण इनवॉइस वाईज आहे सगळं, बरोबर. तुम्हाला माहिती आहे रिटर्न्स जे आहेत ते इनवॉइस वाईज रिटर्न्स आहेत, त्यामुळे याचा जो सप्लायर आहे त्याच्या GSTR1 मध्ये हा सप्लाय दाखवेल, बरोबर आहे. त्याच्यासोबत आपण टॅली करणार आणि मग त्याचं कुठे पण तपासणार, ओके. आता चेंज इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन. आता चेंज इन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय ते आपण पहिले बघितलं पाहिजे. आता बरेच वेळ काय होतं की आता कॉन्स्टिट्यूशनचे प्रकार जनरली काय, कॉन्स्टिट्यूशन बहुतेक झालं नसेल तुमचं, ओके. आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे सगळ्यात पहिलं सोपं वालं प्रोप्रायटरशिप, बरोबर. नंतर पार्टनरशिप येते, नंतर हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी येतील, LLP येतील. LLP म्हणजे तुम्हाला लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, ओके. हा कम्पॅरेटिव्हली 10 ते 12 वर्षात डेव्हलप झालेला कन्सेप्ट आहे LLP, आता फार मोठ्या प्रमाणात वापरला जातो, ओके. नंतर लिमिटेड कंपनी, बरोबर. नंतर हे LLP झालं, लिमिटेड कंपनी झालं, आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 2000 गव्हर्न बाय याच्यानुसार केलं जातं, कंपनीज ऍक्ट जो आहे 2013चा त्याच्यानुसार गव्हर्न केलं जातं, बरोबर. पार्टनरशिप इज गव्हर्न बाय पार्टनरशिप ऍक्ट, बरोबर. आणि प्रोप्रायटर इज ऑल्टुगेदर डिफरंट, बरोबर. मग आता एखादा आता प्रोप्रायटर होता, त्यात जर एखादा पार्टनर आला, मग आता तो नो मोर रिमेन प्रोप्रायटर, बरोबर आहे. त्याची आता काय झाली, पार्टनरशिप फॉर्म झाली, त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन काय झालं, प्रोप्रायटर टू काय चेंज झालं, पार्टनरशिप चेंज झालं. किंवा एखादी पार्टनरशिप आहे, ओके,
त्यांनी आता त्याचं आहे ना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायचं ठरवलं. बरोबर आहे. म्हणजे आतापर्यंत जी पार्टनरशिप होती ती आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली, त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन मध्ये चेंज झाली. बरोबर. एखादा प्रोप्रायटर असेल त्यांनी ठरवलं की नाही बाबा आपल्याला ना आता लिमिटेड कंपनी फॉर्म करायची आणि त्याची त्यांनी प्रोप्रायटर टू लिमिटेड कंपनी केली, म्हणजे इथे कॉन्स्टिट्यूशन चेंज झालं. बरोबर आहे. नंतर चेंज इन कॉन्स्टिट्यूशन सेलमुळे पण होऊ शकतो. बरोबर आहे. एका एंटिटी कडून दुसऱ्या एंटिटीकडे सेल झाला. बरोबर आहे. नंतर दोन वेगवेगळे जे बिझनेसेस आहेत, दोन वेगवेगळ्या एंटिटीज आहेत, त्यांचं जर मर्जर झालं, ओके, तरी सुद्धा चेंज इन कॉन्स्टिट्यूशन होईल. बरोबर आहे ना. म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज झालं. बरोबर आहे. तर त्यांचं कॉन्स्टिट्यूशन बदलत. हा, ओके. डी मर्जर म्हणजे मर्जरच्या विरुद्ध एका कंपनीचे दोन पार्ट झाले. बरोबर आहे. चेंज इन कॉन्स्टिट्यूशन होणार 100%. अमलगमेशन आहे हायकोर्ट आणि त्याच्या ह्याच्यानुसार होतं. बरोबर आहे. ते तेव्हा सुद्धा चेंज इन कॉन्स्टिट्यूशन होईल. लीज एखादा बिझनेस ट्रान्सफर जर केला आपण दुसऱ्या याच्यावर किंवा लीज आउट जर केला तरी सुद्धा चेंज इन कॉन्स्टिट्यूशन होतं. बरोबर. हा, नंतर आता याचा इथे काय संबंध आहे की रजिस्टर्ड पर्सन शॅल बी अलाउड टू ट्रान्सफर द इनपुट टॅक्स क्रेडिट विच रिमेन अनयुटिलाइज इन हिज इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की एक प्रोप्रायटर फर्म होती, तिची पार्टनरशिप फर्म झाली. ओके. ती पहिल्यापेक्षा ती प्रोप्रायटरी होती. बरोबर आहे. मग आता 20 जुलै 2021 रोजी तिची पार्टनरशिप फर्म झाली. बरोबर. मग आता 19 तारखेला त्याच्याकडं जे त्याच्या इनपुट टॅक्स क्रेडिट त्याचा जो हे आहे काही अवेलेबल असेल, कारण सगळ्याची सगळी रिकामी करून तर त्यांनी दिलेलं नाही. बरोबर. मग त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स क्रेडिट मध्ये जेवढा आयटीसी अवेलेबल असेल तो त्या रजिस्टर्ड पर्सनला म्हणजे प्रोप्रायटरला त्या पार्टनरशिप फर्म मध्ये ट्रान्सफर करता येईल. ओके. हे प्रत्येक कॉन्स्टिट्यूशन साठी अलाउड आहे. मी फक्त एक रजिस्टर्ड पर्सन टू म्हणजे प्रोप्रायटर टू पार्टनरशिपचं सिंपल उदाहरण घेतलं. बरोबर. आणि ते कसं करायचं ना, त्याचं जे रूल्स आहे ते 40 आणि 41 मध्ये त्यांनी त्याचे मेकॅनिझम दिलंय की या पद्धतीने ते करायचंय. ओके. नंतर आता इथे काय म्हटलंय, रजिस्टर्ड पर्सन शॅल रिक्वेस्ट. हा, आता हे बघा, जो आयटीसी ट्रान्सफर करतोय तो ट्रान्सफरर आणि ज्याला तो आयटीसी मिळतोय, बरोबर, ती ट्रान्सफरिंग. म्हणजे आपलं जे उदाहरण आहे, जो प्रोप्रायटरचं पार्टनरशिप फर्म झाली त्यात प्रोप्रायटर ट्रान्सफरर असेल आणि जी पार्टनरशिप फर्म आहे जी नवीन तयार झालेली आहे ती ट्रान्सफरी असेल, कारण आयटीसी जातो कुठे, प्रोप्रायटर कडनं पार्टनरशिप कडे जातोय. त्यामुळे प्रोप्रायटर हा ट्रान्सफरर आहे आणि ज्याला मिळतोय ती ट्रान्सफरिंग. ओके. आता इथे रूल 40 काय म्हणतं, a registered person shall request in form GST ITC 02 electronically on the common portal for transfer of unutilized input tax credit lying in his electronic ledger to the transferring. म्हणजे हा आपल्या केसमध्ये या एक्झाम्पल मध्ये प्रोप्रायटर काय करेल, जीएसटी ITC 02 हा जो फॉर्म आहे हा इलेक्ट्रॉनिकली, सगळे फॉर्म जे आहेत तुम्हाला माहिती आहे, फिजिकल काही नाही आहे, सगळं इलेक्ट्रॉनिकली कॉमन पोर्टल gst.gov.in वर होतं. बरोबर आहे. तो हे करेल की बाबा तू रिक्वेस्ट करेल की फॉर्म जीएसटी ITC 02 मध्ये, कोण, आपला प्रोप्रायटर ट्रान्सफरर. बरोबर. की बाबा माझ्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये जेवढा आयटीसी अनयुटिलाइज आहे तो ज्याला मी ट्रान्सफर करतोय तो ट्रान्सफरिंग म्हणजे कोण, जी आपली ही पार्टनरशिप फर्म, त्याला ट्रान्सफर करण्यात यावं. ओके. नंतर आता इथे काय असतं की प्रॅक्टिस सेकंड काय म्हणतं, पहिली कंडिशन झाली की प्रोप्रायटरनी किंवा ट्रान्सफररनी आपले ऍप्लिकेशन करायचंय. नंतर प्रॅक्टिसिंग सीए और कॉस्ट अकाउंटंट म्हणजे ICWA शॅल सर्टिफाय दॅट सेल, मर्जर, डीमर्जर, म्हणजे ह्या ज्या प्रकारे होत असेल, सेलनी होत असेल, मर्जरनी होत असेल, डीमर्जरनी होत असेल, अमलगमेशन असेल, लीज असेल की ट्रान्सफर असेल, या सगळ्या गोष्टीचं सर्टिफिकेशन कोणी करायचंय, कॉस्ट अकाउंटंटनी करायचंय. आणि त्यांनी आहे ना ऍट द सेम टाइम हे करताना याच्या लायबिलिटी बद्दलच्या काय प्रोव्हिजन्स आहेत ते त्याच्यात लिहिल्या पाहिजे. म्हणजे आता आपला प्रोप्रायटर होता, त्याच्यापासून पार्टनरशिप फर्म तयार होतोय, तर या प्रोप्रायटरच्या काही लायबिलिटीज असतील ना, यांनी काही टॅक्सेस अनपेड असतील. बरोबर आहे. त्यामुळे त्या लायबिलिटी बद्दल बोलायचंय की दोज लायबिलिटीज या जी नवीन कंपनी, जी नवीन फर्म तयार होते त्यांनी फुलफिल करायच्या आहेत. अशा प्रकारचं जे वक्तव्य आहे ते त्या याच्यात सीएनी किंवा कॉस्ट अकाउंटंटनी गरजेचं आहे. त्यांनी तशा प्रोव्हिजन त्या डील मध्ये करणं गरजेचं आहे. ओके. नंतर हा ट्रान्सफरी म्हणजे कोण, आपल्या केसमध्ये ती पार्टनरशिप फर्म जी तयार झाली ती
ती कॉमन पोर्टलवरच ते एक्सेप्ट करेल. येस, हे बघा, जेव्हा प्रोप्रायटरची पार्टनरशिप फॉर्म झाली, प्रोप्रायटर तर रजिस्टर्ड होता, पार्टनरशिप फॉर्म झाली ती पण रजिस्टर्ड आहे, कारण ती रजिस्टर्ड नसेल तर ते आयटीसी ट्रान्सफर होणार नाही. आयटीसी साठी सगळ्यात महत्त्वाची कंडिशन काय आहे की तो रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन असला पाहिजे. त्यामुळे जसा प्रोप्रायटर हा रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन आहे, तसाच जो ट्रान्सफरी आहे, जी ती हे आहे पार्टनरशिप फॉर्म आहे, ती सुद्धा रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन असली पाहिजे. त्यामुळे काय होईल हे बघा, जीएसटी आयटीसी 02 इलेक्ट्रॉनिकली फाईल केला यांनी कोणी किंवा ट्रान्सफररनी म्हणजे प्रोप्रायटरनी, की माझा इलेक्ट्रॉनिक आयटी क्रेडिट लेजर मधला जो अनयुटिलाइज आयटीसी आहे तो माझ्या ट्रान्सफरीला ट्रान्सफर करा. बरोबर आहे, या कॉस्ट सीएनी किंवा कॉस्ट अकाउंटंटनी ते सर्टिफाय पण केलं. आता ट्रान्सफरीची जबाबदारी आहे की त्यांनी ऑनलाईन ते एक्सेप्ट केलं पाहिजे जे प्रोप्रायटरनी गेलंय, त्याच्या अदरवाईज ते एक्सेप्ट नाही केलं तर ते येणार नाही याच्याकडे. बरोबर आहे, आणि देअरफॉर कॉमन पोर्टलवर ट्रान्सफरीसाठी एक प्रोव्हिजन करून ठेवली आहे की वेदर त्याला एक्सेप्टेबल आहे की नाही. त्यांनी एक्सेप्ट केलं की दॅट आयटीसी विल बी ट्रान्सपोर्ट. ओके, अपॉन एक्सेप्टन्स ऑफ द बाय द ट्रान्सफरी, the unutilized credit specified in form GST ITC 02 shall be credited to his electronic credit ledger. म्हणजे जेव्हा हा आपला ट्रान्सफरी आहे, जी आपली हे आहे पार्टनरशिप फर्म आहे, ती एक्सेप्ट करेल पोर्टलवर जो यांनी जीएसटी आयटीसी 02 भरलाय, तर जीएसटी आयटीसी 02 मध्ये दाखवलेला आयटीसी हा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर जे प्रोप्रायटर्स आहेत त्याच्यातनं या पार्टनरशिप फर्मच्या जी इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये ट्रान्सफर होईल. ओके, हे सगळे इलेक्ट्रॉनिक होऊन जाईल, पण त्यासाठी ट्रान्सफरनी पण यांनी एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे, त्याचा एवढासा महत्वाचा नाही. ओके, when supply of goods or services or both by registered person becomes wholly exempt, supply or registered person opt for compensation. आता बघा एक मिनिट, एक घेऊनच घेऊया म्हणजे काही राहणार नाही आपलं. बरोबर, a registered person who has obtained separate registration for multiple places of business within a state and who intend to transfer wholly or partly unutilized ITC lying in his electronic ledger, any or all. Just a minute. हे बघा, जर आता a registered person who has obtained separate registration for multiple places, okay, who intend to transfer wholly or partly ITC in his electronic ledger, क्रेडिट लेजर. हा, म्हणजे आता याच्यात काय झालंय की एखाद्या रजिस्टर्ड पर्सननी आहे ना मल्टिपल रजिस्ट्रेशन घेतले. तुम्हाला माहिती आहे की जीएसटी कायद्याखाली ना मल्टिपल रजिस्ट्रेशन एका याच्यावर घेता येतात. बरोबर, म्हणजे आता समजा माझा मुंबईत बिझनेस आहे, ओके, हा, आणि मला नागपूरच्या युनिटसाठी वेगळं रजिस्ट्रेशन घ्यायचंय, मला पॅन एकच असेल पण मला नागपूरसाठी वेगळं रजिस्ट्रेशन हे घेता येतं. बरोबर, मग या 41 काय म्हणतो की बाबा यांनी हा असा हे जर ट्रान्सफर करायचं असेल तर त्याला दोन्ही ठिकाणचे ट्रान्सफर करायचे असतील तर नो प्रॉब्लेम, पण त्याला एकच जर पार्ट ट्रान्सफर करायचं असेल ना, तर जे ज्या रेशोमध्ये ऍसेट्स त्याच्या आहेत, म्हणजे मुंबईचे ऍसेट्स आणि नागपूरचे ऍसेट्स, ते प्रपोर्शन लावायचं आणि त्या प्रपोर्शन मध्ये आयटीसी त्यांनी आहे ना ज्याला तो ट्रान्सफर करतोय तो ट्रान्सफर करायचा. नेक्स्ट आहे, हा महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण हे बघितलं होतं की क्रेडिट अवेलेबल कसं होतं ते बघितलं होतं. म्हणजे त्याच्यात काय झालं की नॉन कॉम्पोजिशन वाला नॉन कॉम्पोजिशन झाला होता, एक्झम्प्ट सप्लाय वाला नॉन एक्झम्प्ट सप्लाय कडे होता. त्यामुळे आतापर्यंत त्याने जे आयटीसी अवेलेबल नव्हता तो आता आयटीसी अवेलेबल झाला होता. आपण आता रिव्हर्स बघतोय की एखादा जो हे आहे, ओके, की एखादा जो व्यक्ती आहे आतापर्यंत आहे ना तो त्याच्या ना रेग्युलर सप्लायज होत्या, ओके, आणि आता त्याच्या इथून पुढे ना जे त्याचे जे सप्लायज आहे ते एक्झम्प्ट झाले. म्हणजे आता यांनी 20 तारखेला 20 जुलै 2021 रोजी नोटिफिकेशन काढलं की ही आतापर्यंत जे टॅक्सेबल होते, रेग्युलर टॅक्सेबल होते, ते आता एक्झम्प्ट असतील, त्याच्यावर 0 रेट अप्लिकेबल होईल.
ओके, म्हणजे आता काय झालं की त्या पर्टिक्युलर रजिस्टर टॅक्सेबल पर्सनला आपला जो मिस्टर एक्स आहे त्याला आता 20 तारखेपासून त्याच्यावर जीएसटी कलेक्ट करता येणार नाही. ओके, जो तो 19 तारखेपर्यंत कलेक्ट करत होता, कारण नोटिफिकेशन नुसार त्याचे जे कमोडिटीज आहेत त्याच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या यांनी काय केल्या आतापर्यंत ज्या हे होत्या त्या आता एक्झम्प्ट केल्या. बरोबर आहे. म्हणजे जर त्याला इथून पुढे जर अवेलेबल आपला जीएसटी कलेक्ट करता येत नसेल तर बरोबर, तर मग आता त्याच्या स्टॉक मध्ये जो जे हे आहे गुड्स किंवा फिनिश असतील सेमी फिनिश असतील त्याच्यावरचा जो आयटीसी त्याने आता घेऊन ठेवलेला होता तो आता रिव्हर्स पण केला पाहिजे. बरोबर आहे. हा, म्हणजे हे लक्षात येत आहे का तुमच्या की बघा 20 तारखेला नोटिफिकेशन निघालं 20 जुलै रोजी की या पर्टिक्युलर कमोडिटीवर जो रेट ऑफ टॅक्स 9% प्लस 9% होता तो 0 करण्यात येतो. बरोबर आहे. म्हणजे 19 तारखेपर्यंत त्या कमोडिटीवर आपला जो रजिस्टर टॅक्सेबल पर्सन आहे तो 9% जीएसटी लावत होता आणि आयटीसी घेत होता. बरोबर आहे. आणि त्याच्या क्लोजिंग स्टॉक मध्ये जे गुड्स आहेत त्याच्यावर मग ते फिनिश असतील सेमी फिनिश असतील त्याच्यावरचा आयटीसी ऑलरेडी त्यांनी घेतलेला आहे. ओके, पण आता त्याचा जेव्हा 20 तारीख किंवा त्याच्यानंतर जो सेल होणार आहे त्याच्यानंतर जो सप्लाय होणार आहे तो टॅक्सेबल नसणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे ह्या स्टॉक मधल्या गुड्सवर त्यांनी जो आता आयटीसी ऑलरेडी याच्या आधी घेऊन ठेवला आहे तो आपल्याला काय केला पाहिजे, रिव्हर्स केला पाहिजे. बरोबर आहे. मग तो रिव्हर्स करायचा कसा, त्याची जी मेकॅनिझम आहे ती रूल हे मॅनर ऑफ रिव्हर्सल ऑफ क्रेडिट इज गिव्हन इन रूल 44. बरोबर. हा, आणि 44(1) काय म्हणतं, फॉर इनपुट्स हेल्ड इन स्टॉक अँड इनपुट्स कंटेन्ड इन सेमी फिनिश अँड फिनिश गुड्स हेल्ड इन स्टॉक the input tax credit shall be calculated proportionately on the basis of corresponding invoices. एक मिनिट. Corresponding invoices दोन मिनिटं. On which credit has been availed by the registered taxable person on such inputs. बरोबर आहे. आता इथे काय म्हणतोय, फॉर इनपुट्स हेल्ड इन स्टॉक अँड इनपुट्स कंटेन इन सेमी फिनिश गुड्स अँड फिनिश गुड्स हेल्ड इन स्टॉक the input tax credit shall be calculated proportionately on the basis of corresponding invoices on which credit has been availed by registered taxable person in such inputs. बरोबर. म्हणजे काय म्हणतंय हे, ज्या गोष्टी स्टॉक मध्ये आहे हे तुम्हाला काय म्हटलं की जर स्टॉक मध्ये आणि आता त्याच्यावर हे मिळणार नाहीये टॅक्स. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, प्रोपोर्शन लावावं लागणार की याच्यातनं आपण किती हे कमी करायचंय. बरोबर आहे. किती आयटीसी हा कमी करायचंय, कारण त्याच्यानंतर त्या गुड्सच्या सेलवर त्याच्या सप्लायवर आपल्याला कोणताही आयटीसी आपला कोणताही टॅक्स हा मिळणार नाही. त्यामुळे याच्यावरचा टॅक्स आपल्याला हा कमी करावा लागेल. आता नंतरची जी हे आहे, आता बघा, when supply of goods or services or both by a registered person becomes wholly exempt or registered person opts for compensation. बरोबर. हा, रिव्हर्सल ऑफ क्रेडिट. आता कॅपिटल गुड्स बद्दल बोलतोय आपण. आतापर्यंत आपण गुड्स बद्दल सिंपल होतं. बरोबर आहे, कारण त्या याच्यावरचा रिव्हर्स करायचा म्हटलं. आता कॅपिटल गुड्स मध्ये मगाची कंडिशन आठवा की एक पार्ट इथे नॉन टॅक्सेबल साठी वापरला होता आणि एक पार्ट टॅक्सेबल साठी वापरला जाणार होता. इथे एकदम उलटी परिस्थिती आहे की आतापर्यंत टॅक्सेबल होता आणि आता टॅक्स मिळणार नाही. ते काय म्हटलंय की रजिस्टर्ड पर्सन बिकम्स फुल्ली एक्झम्प्ट. म्हणजे आतापर्यंत त्याच्यावर टॅक्स होता 19 तारखेपर्यंत आणि 20 तारखेला नोटिफिकेशन निघाली तो एक्झाम्प्ट झाला, किंवा 19 तारखेपर्यंत तो याच्यात होता कशा कंपोजिशन मध्ये आणि 20 तारखेपासून त्याचं 19 तारखेपासून तो पर्यंत तो याच्यात होता नॉन कॉम्पोजिशन पासून मध्ये आणि 20 तारखेला कॉम्पोजिशन ऑफ केलं. पण ऍक्च्युली तुम्ही कॉम्पोजिशन मध्ये अशी इव्हेंच्युअलिटी येत नाही, कारण कॉम्पोजिशन ऑफ आहे हे वर्षाच्या पहिल्या तारखेला करावं लागतं. बरोबर. त्यामुळे कॉम्पोजिशन जर मी धरत असेल तर मला 19 जुलै आणि 20 जुलैचं एक्झाम्पल नाही देता येणार. मला त्याच्यासाठी 31 मार्चचं उदाहरण द्यावं लागेल. बरोबर. म्हणजे मग आता मी काय करतो, दोघांसाठी ना एकच उदाहरण करतो, एक्झाम साठी आणि हे 31 मार्चचं, की बाबा आपल्या 1 जुलै आपला 1 एप्रिल पासून हे लोक काय झाले
की एक्झाम सप्लाय जो आपला रेग्युलर सप्लाय एक्झाम झाला, म्हणजे आतापर्यंत रेग्युलर टॅक्स गोळा करत होता त्याच्यावर 0 झाला, किंवा 31 मार्च पर्यंत तो रेग्युलर टॅक्सेबल पर्सन होता आणि 1 तारखेपासून त्यांनी कॉम्पोजिशन ऑप्ट केलं. म्हणजे असं होऊ शकतं, मी रेग्युलर टॅक्सेबल पर्सन होतो पण मला 1.5 कोटीच्या वर टर्नओव्हरच नाही, नंतर मला वाटलं की बाबा कशाला उगा एवढं मोठं हे करून मी इतके रिटर्न फाईल करायचे, रेग्युलर टॅक्स पण कलेक्ट करायचा, त्यापेक्षा कॉम्पोजिशन बरं. आणि कॉम्पोजिशन हे फायनान्शियल इयरच्या सुरुवातीला ऑप्ट करावं लागतं. म्हणून मी काय केलं, 1 एप्रिल रोजीपासून कॉम्पोजिशन ऑप्ट केला. अशा केसमध्ये आता काय होईल की मागच्या याच्यात आपण बघितलं की गुड्स आणि सेमी फिनिश गुड्सच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाहीये, बरोबर. पण इश्यू कुठे आहे, कॅपिटल गुड्स. कारण कॅपिटल गुड्स मध्ये तिथे पण 2 पार्ट मध्ये केलं होतं की एक्झाम साठी किती वापरला, नॉन एक्झाम साठी किती वापरला. इथे आपल्याला रिव्हर्स बघायचं आहे. ओके, आता फॉर कॅपिटल गुड्स इन स्टॉक, इनपुट टॅक्स क्रेडिट इन्व्हॉल्ड इन रिमेनिंग युजफुल लाईफ इन मंथ्स शॅल बी कॉम्प्युटेड ऑन प्रो राटा बेसिस टेकिंग युजफुल लाईफ एज 5 years. बघा, एखाद्या कॅपिटल गुड्सचं म्हणजे जर आपण मशिनरी जर धरली तर तिचं आयुष्य हे 5 वर्ष धरलं जातं. ओके, आणि प्रोराटा म्हणजे प्रोराटा बेसिसवर म्हणजे प्रपोर्शनेटली आपल्याला त्याचा आयटीसी हा कमी करायचा आहे. ओके, आता इलस्ट्रेशन घेतलं की तुमच्या लगेच लक्षात येईल की कसं कमी करायचंय. मगाचं फॉर्म्युला मगाचं हे वेगळं होतं, कारण मग पहिल्या याच्यात काय होतं की टॅक्सेबल टू एक्झाम टू टॅक्सेबल झालं होतं. इथे काय होतंय, टॅक्सेबल टू एक्झाम होतोय, बरोबर. आणि आता कॅपिटल गुड्स बद्दल काय म्हटलंय, हे बघा, कॅपिटल गुड्स हॅव बीन यूज फॉर 4 years, 6 months आणि 15 days. बघा, आपण युजफुल लाईफ किती म्हणतोय याचं, कॅपिटल गुड्सचं 5 वर्ष म्हणतोय, आणि त्यातले 4 वर्ष 6 महिने आणि 15 दिवस हे आहे ना टॅक्सेबल सप्लाय साठी वापरली आहे ती मशिनरी. ओके, कॅपिटल गुड्स म्हणजे मशिनरी म्हणतोय. ओके, मग आता युजफुल रिमेनिंग हे कसं म्हणणार आहे आपण, इन मंथ्स, बरोबर. हे कसं कॅल्क्युलेट करणार, म्हणजे 5 वर्ष जर लाईफ राहिलं तर आता याचं युजफुल लाईफ राहिलं किती, म्हणजे 5 वर्षात आपल्याला 4 वर्ष 6 महिने आणि 15 दिवस काढले पाहिजे. म्हणजे ते किती येईल, 5 years मायनस हे 4 वर्ष 6 महिने आणि 15 दिवस, बरोबर. आपल्याला काय करावं लागेल, महिन्याचा पार्ट इग्नोर करायचा, त्याला पूर्ण महिना धरायचा, म्हणजे ते किती येईल, 5 महिने येतील. बघा किती, आपण 4 years 6 months आणि 15 दिवस. आपण त्यात काय म्हणतोय की 15 दिवस जर असेल तर त्याला पूर्ण महिना धरा, म्हणजे 15 दिवसाला आपण पूर्ण महिना दिला, हे काय होईल, 4 years and 7 months होईल 6 monthsच्या ऐवजी, कारण 6 महिने पूर्ण आहे आणि 15 दिवसाला सुद्धा पूर्ण महिना धरायचा आहे. म्हणजे युजफुल लाईफ किती झालं, 5 वर्ष मायनस 4 वर्ष आणि 7 महिने. म्हणजे आता युजफुल लाईफ त्याचं राहिलं किती, 5 महिने राहिले, बरोबर आहे. म्हणजे 4 वर्ष 7 महिने हे त्यांनी टॅक्सेबल सप्लाय साठी वापरले, आणि आता उरलेले 5 महिने जे आहेत ना ते फक्त तो कशासाठी वापरणार आहे, नॉन टॅक्सेबल म्हणजे एक्झाम्प्ट असेल किंवा कॉम्पोजिशन साठी असेल, बरोबर आहे. नंतर असं गृहीत धरूया की इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन सच कॅपिटल गुड्स इज 12,000 रुपीज, म्हणजे आयटीसी जो घेतला याच्यावर तो 12,000 रुपये, बरोबर आहे. मग आता जो इनपुट टॅक्स क्रेडिट ऍट्रिब्युटेबल टू रिमेनिंग युजफुल लाईफ, म्हणजे आता उरल्या याच्यासाठी किती राहिलेला आहे, ओके, तो काढायचा आहे. पण त्यासाठी फॉर्म्युला काय, सी म्हणजे काय, हा इनपुट टॅक्स क्रेडिट टेकन ऑन कॅपिटल गुड्स किती आहे, 12,000 रुपये, बरोबर आहे. आणि नंतर युजफुल लाईफ किती आहे, राहिलेलं 5 महिने, बरोबर आहे, सगळं मंथ मध्ये कॅल्क्युलेशन. त्यामुळे सी मल्टिप्लाइड बाय 5, टोटल 8 महिने का बरं घेतले आपण, कारण आपण 5 वर्ष धरतोय युजफुल लाईफ, त्या 5 वर्षाचे सगळे महिने किती होतील, 60 होतील. त्यामुळे सी म्हणजे टोटल आयटीसी टेकेन 12,000 गुणिले 5 भागिले 60, म्हणजे 1,000 रुपये जे आहेत ते जे आता रिमेनिंग 5 महिन्याचं लाईफ आहे त्याच्यासाठी येतात, बरोबर. मग आता हे 1,000 रुपये आपण त्याला द्यायचे आहे की घ्यायचे आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. ओके, मग आपण काय केलं होतं, आपण त्याला त्या प्रकारे कॅल्क्युलेशन करून ते 9,600 रुपये त्याला दिले होते, बरोबर आहे, कारण तो एक्झामचा टॅक्सेबल झाला होता किंवा कॉम्पोजिशनचा नॉन कॉम्पोजिशन झाला होता. त्यामुळे आयटीसी आपल्याला द्यावा लागला, कारण तोपर्यंत आयटीसी घेतलेला नव्हता. या पर्टिक्युलर केसमध्ये 12,000 आयटीसी घेतलेला आहे, आणि आता उरलेलं 5 महिन्याचं जे लाईफ आहे ना त्याच्यानी कोणता टॅक्सेबल सप्लाय तयार होणार नाहीये. तो एक तर कॉम्पोजिशन मध्ये गेलाय किंवा एक्झाम सप्लाय मध्ये गेलाय. त्यामुळे हे जे 1,000 रुपये आहेत, ओके, रिमेनिंग 5 महिन्यासाठी ऍट्रिब्यूट होतात, ते 12,000 म्हणजे ते आपल्याला याच्याकडनं कमी करावे लागतील. त्यामुळे हे 1,000 रुपये त्याला भरावे लागतील ते कॅल्क्युलेट करून, बरोबर. म्हणजे मग काय होईल की त्याचा आयटीसी हा 11,000 रुपये राहील,
बरोबर, कारण टोटल 12,000 हा पूर्ण 5 वर्षासाठी झाला, पण युजफुल लाईफ जे 5 महिन्याचं राहिलेलं आहे ते त्यांनी कशासाठी वापरतोय, तो नॉन टॅक्सेबल साठी वापरतोय. त्यामुळे 1,000 रुपये कमी होतील आणि 1,000 रुपये, आता 12,000 तो ऑलरेडी घेऊन चुकलाय, त्यामुळे हे 1,000 रुपये त्याला गव्हर्नमेंटच्या तिजोरीत भरावे लागतील. ओके, सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स. आता हा झाला की एक्झाम सप्लाय आणि हे झाल्यानंतर काय करायचं. आता बघा, एखाद्या कॅपिटल गुड्स किंवा प्लांट अँड मशिनरी माझ्याकडे आहे आणि त्याचा जर मी त्याचा सप्लाय केला, म्हणजे मी सेल केला, मी विकली ती, ओके, मी सोल्ड आउट केली, तर अशा वेळी मग त्याचा जो हे आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन करायला कसं केलं पाहिजे. तर सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स ऑर प्लांट अँड मशिनरी ऑन विच इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन टेकन बाय रजिस्टर्ड पर्सन. ओके, बघा आता मी ना रेग्युलर सप्लायसाठी वापरलेली, नो इश्यू, बरोबर आहे. आणि कॅपिटल गुड्सचं आपण हे किती धरतोय, पूर्ण 5 वर्ष धरतोय, बरोबर आहे, युजफुल लाईफ, बरोबर. मी ती 5च्या 5 वर्ष जर धरली असती तर मग काही प्रश्न उद्भवला नसता, बरोबर. कारण जे रिमेनिंग लाईफ कोणतं पण याचं जे म्हणतोय आपण, बरोबर, तर तिथे आहे ना रिमेनिंग लाईफ 0 होईल, बरोबर. त्यामुळे सगळीचे सगळं हे 0 होईल तिथे तुमच्या तिथे तुमच्या. कारण आपण 12,000 मल्टिप्लाइड बाय 5 का बरं म्हणतोय की रिमेनिंग लाईफ 5 महिन्याचं राहिलंय. जर 5 वर्ष कंप्लीट झाले असतील तर रिमेनिंग लाईफ 0 असेल, त्यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट ॲट्रिब्युटेबल 0 होईल त्या याच्यात. पण आता इथे आपण काय म्हणतोय की रजिस्टर्ड पर्सन शाल, हे बघा, सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स ऑर प्लांट मशिनरी ऑन विच इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन टेकन बाय रजिस्टर्ड पर्सन. रजिस्टर्ड पर्सननी कॅपिटल गुड्सवर, प्लांट अँड मशिनरीवर ITC हा घेतलाय आणि आता तो काय करतोय, ती मशिनरी सोल्ड आउट करतोय. ओके, मग याच्यावरचा हे कसा टॅक्स कसा हे करायचा, कॅल्क्युलेट करायचा. ओके, तर तुका त्याला 2 मेथड्स दिले. पहिली मेथड काय म्हणते, अन अमाऊंट इक्वल टू इनपुट टॅक्स क्रेडिट टेकन ऑन said capital goods or plant and machinery reduced by आवाज येत नाही. येतोय आता, हे बघा सर. परत म्यूट झालेले सर, चुकून मूड. सर तुम्ही म्यूट झाले. आता येतो का? हा येतोय सर, येतोय. सॉरी. आज ना आपल्याला फार इंटरनेट आणि फार त्रास दिला, पूर्ण हे जातो ना टेम्पो. आता येतोय आवाज? सर येतोय आवाज, आवाज येतोय. सेक्शन 18(6) मध्ये काय म्हणतोय बघा, की माझ्याकडे कॅपिटल गुड्स आहेत, प्लांट अँड मशिनरी असेल, काय असेल, बरोबर. आणि आता ना मला ना ती विकायची आहे, बरोबर आहे. तर मग त्या प्लांट अँड मशिनरीवर विकताना मी कोणता हे म्हणजे कोणता टॅक्स धरला पाहिजे. रेट ऑफ टॅक्सचा जी काही जो असेल प्लांट अँड त्या पर्टिक्युलर मशिनरीवर जो रेट ऍप्लिकेबल होईल तोच असेल, पण त्याची जी किंमत मी कोणती धरायची, बरोबर, की ज्या किमतीवर टॅक्स येईल, बरोबर. तर त्यासाठी ना ते यांनी काय म्हटलंय, ऍक्ट काय म्हणतं की 2 खालीच्या हे आहेत त्या 2 पद्धतीत जी जास्त किंमत हे येईल, जिथे जास्त टॅक्स येईल ती धरायची. ओके, रजिस्टर्ड पर्सन शॅल पे अन अमाऊंट विच एव्हर इज हायर अमंग द फॉलोइंग, बरोबर. पहिलं काय म्हणतं, पहिलं सांगताना ना मी दुसरं पहिल्यांदा वाचतो, द टॅक्स ऑन ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ऑन सच कॅपिटल गुड्स ऑर प्लांट अँड मशिनरी डिटरमाइंड अंडर सेक्शन 15. म्हणजे बघा, ज्या व्हॅल्यूला ते कॅपिटल गुड्स सोल्ड आउट झाले, बरोबर, ती किंमत आणि त्याच्यावर जो काही समजा 18% टॅक्स जीएसटी असेल तो रेट, बरोबर. ओके, म्हणजे समजा प्लांट अँड मशिनरी मी जर
5 लाखाला घेतली होती आणि आता विकताना ती 3 लाखाला विकली, बरोबर आहे. आणि 3 लाखावर समजा आपण स्वतः 10% धरूया, म्हणजे 30,000 रुपये, बरोबर. आणि आता सेकंड इव्हेंच्युअलिटी काय म्हणतं, अन अमाऊंट इक्वल टू इनपुट टॅक्स क्रेडिट टेकन ऑन द सेड कॅपिटल गुड्स or plant and machinery reduced by such percentage points as prescribed under rule 44(1)(b). बरोबर. म्हणजे बघा आता वर काय म्हणताय, आपण वर जे 1000 रुपये कमी केले होते ना, सेम इथे पण त्याचं युजफुल लाईफ काढायचं, बरोबर आहे. आता युजफुल लाईफ किती राहिलं ते बघायचं, बरोबर. म्हणजे आता amount equal to the input tax credit taken on said capital goods or plant and machinery reduced by such percentage point as prescribed under rule 44(1)(b). बरोबर. म्हणजे आता इथे बघा, आता जर सेम इव्हेंच्युअलिटी घेतली, ओके, तर या ठिकाणी ना 1000 रुपयांनी आपण कमी करतोय, म्हणजे 12,000 घेतला होता त्यातला 1,000 आपण भरायला सांगतोय, ओके. आता ही जी पर्टिक्युलर हे आहे, म्हणजे आता कितीने कमी केलं, म्हणजे राहिला किती आयटीसी, 11,000 रुपये राहिला, 12,000 -1, बरोबर. आता ही जी हे होती 12% जर धरलं, म्हणजे लाख रुपयाची मशिनरी होती, समजा मी ती मशिनरी किती 50,000 विकली, ओके. 50चा 12% किती होतो, 12×5 = 60, म्हणजे आपल्याला इथे 6,000 टॅक्स येणार, बरोबर. हे बघा इथे काय म्हणतोय की टॅक्स ऑन द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आता या ठिकाणी किती धरली मी, 50,000, त्याच्यावर 12% टॅक्स, म्हणजे तो 6,000 झाला, ओके. आणि वरच्या यांनी जे रिडक्शन केलं फॉर्म्युल्यानी, ते मग 12,000 - 1 म्हणजे किती, 11,000, बरोबर. तर मग 11,000 मोठे की हे मोठे, कोणती व्हॅल्यू, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूची, विच एव्हर इज हायर दॅट टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन, बरोबर. तर त्या याच्यात कोणती व्हॅल्यू येणार, आपली 1 नंबर येणार, बरोबर, पहिल्यावाली. त्यामुळे त्या याच्यात आपण पहिला वाला जो आहे तो कन्सिडर करणार. अँड अमाऊंट इक्वल टू द इनपुट टॅक्स क्रेडिट टेकन ऑन द सेड कॅपिटल गुड्स ऑर प्लांट अँड मशिनरी रिड्यूस्ड बाय सच पर्सेंटेज पॉइंट ॲज प्रिस्क्राइब्ड अंडर रूल 44(1)(b). ओके. म्हणजे इथे लक्षात येत आहे का तुम्हाला, आपण प्लांट अँड मशिनरी विकतोय, बरोबर. तर मग एक तर त्याची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू काढायची, किती बघा, आणि या फॉर्म्युल्याने आता किती रिडक्शन होतं ते बघा, बरोबर. जे सगळ्यात हे येईल, विच एव्हर इज हायर, ती आपण कन्सिडर करायची, ओके. आता ना जॉब वर्क आय थिंक आपला किती 4:45 आहे ना दिवस. जॉब वर्क पर्यंत येऊन थांबावं लागेल. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर जो आहे ना, मोठा कन्सेप्ट आहे ना, त्याच्यापर्यंत काही आपल्याला जाता येणार नाही, ओके. जॉब वर्क हा जो कन्सेप्ट आहे, जॉब वर्कचा जो कन्सेप्ट हो ना, आपल्याकडे पहिल्याच्या काही त्याचं एवढं रिलेव्हन्स नव्हतं, बरोबर. बॅटमध्ये पण नव्हतं, एमवॅटमध्ये पण नव्हतं, आणि इव्हन बीएसटीच्या पिरियडमध्ये सुद्धा नव्हतं, बरोबर. जॉब वर्कर म्हणजे कसं असतो की हा आहे ना, म्हणजे जो मेन जो सप्लायर आहे त्याच्यासाठी ना एक सपोर्टिव्ह म्हणून काम करतो. म्हणजे त्याच्या काही गोष्टी ज्या आहे ना, त्या सेमी फिनिश असतील तर फिनिश करून देणार, काही समजा गोष्टी ज्या फिनिश असतील पण त्यांना अजून काहीतरी वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करणार असेल, बरोबर. ही हेल्प्स दी प्रिन्सिपल सप्लायर, बरोबर. मग काहीतरी फिनिश गुड्स सेमी फिनिशचे फिनिश करतो, काहीतरी एखाद्या पॉलिशिंग करायचं असेल ते काम जॉब वर्कर करून देतो, वेगवेगळं काम आहे, म्हणजे प्रत्येक याच्यानुसार बदलतं, ओके. मग जॉबच्या रिलेटेड आहे ना की या जीएसटी कायद्यात काय प्रोव्हिजन्स आहे, बरोबर. आता हे बघा, हा जो सेक्शन 19 हा आहे ना, जॉब वर्कच्या रिलेटेड आहे, बरोबर. तर प्रिन्सिपल शॅल अलाउ इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन इनपुट सेंट टू जॉब वर्कर फॉर जॉब वर्क सब्जेक्ट टू कंडिशन्स प्रिस्क्राइब्ड अंडर रूल 45, बरोबर. हे बघा आता काय म्हणतोय की प्रिन्सिपल, आता आहे ना, प्रिन्सिपल कडे इनपुट्स आले. इनपुट्स म्हणजे गुड्स आपण पहिलेच म्हटलंय, बरं आठवा तुम्ही, सगळ्यात पहिलंच असं डिस्कशन आहे. इनपुट्स म्हटलं की गुड्स, आणि गुड्स म्हणजे कोणते, अदर दॅन कॅपिटल गुड्स, बरोबर आहे. आणि सर्व्हिसची डेफिनेशन आपण वेगळी केली, बरोबर. म्हणजे जे जॉब वर्क कडे गुड्स पाठवलेले आहे, ओके, त्याच्यावरचा सुद्धा आयटीसी प्रिन्सिपलला घेता येतो. आणि ज्या काही कंडिशन्स कोणत्या आहेत,
की 45 रूल 45 मध्ये ज्या कंडिशन्सला दिलेल्या आहेत त्याच्या अधीन राहून प्रिन्सिपल जॉब वर्कर कडे ज्या इनपुट्स आपले जे गुड्स पाठवतो इनपुट्स पाठवतो त्याचा आयटीसी हा घेऊ शकतो. मग त्याची पहिली कंडिशन काय रूल 45 काय म्हणतं, प्रिन्सिपल शॅल इश्यू चलान फॉर इनपुट्स सेमी फिनिश गुड्स और कॅपिटल गुड्स सेंड टू द जॉब वर्कर. बरोबर, म्हणजे प्रिन्सिपल जे हे पाठवेल इनपुट्स पाठवेल किंवा सेमी फिनिश गुड्स पाठवेल, म्हणजे गुड्स पाठवेल सेमी फिनिश गुड्स पाठवेल किंवा कॅपिटल गुड्स सुद्धा पाठवू शकतो जॉब वर्कर कडे. तर त्याच्यासाठी त्यांनी काय इश्यू करायला पाहिजे, एक चलान इश्यू केले पाहिजे की बाबा हे गुड्स माझ्याकडनं या जॉब वर्कर कडे चाललेले आहेत. ओके, जर आता काय होईल माहिती का, एखादा जॉब वर्कर आहे ना त्याच्याकडे पण ती फॅसिलिटी अवेलेबल, त्याच्यातला अजून एखादा छोटा पार्ट दुसऱ्या जॉब वर्कर कडनं करून घ्यायचं जर असेल तर हा जॉब वर्कर आहे ना त्यातला काही पार्ट त्यातले काही गुड्स आहे ना दुसऱ्या जॉब वर्कर कडे सुद्धा पाठवू शकतो. बरोबर आहे, म्हणजे आता अशा कंडिशन मध्ये पहिली कंडिशन काय आहे की जेव्हा प्रिन्सिपल याच्याकडे गुड्स पाठवतो जॉब वर्कर कडे तेव्हा प्रिन्सिपलनी चलान इश्यू केली पाहिजे. ओके, रूल 45(1) म्हणतो. ओके, पण जॉब वर्करला जर दुसऱ्या अजून जॉब वर्कची मदत घ्यायची असेल तर त्याच्याकडे गुड्स पाठवावे लागतील. तर अशा वेळी तो जो जॉब वर्कर ते गुड्स पाठवतोय दुसऱ्या जॉब वर्कर कडे तो जॉब वर्कर चलान इश्यू करू शकेल किंवा तो प्रिन्सिपलला सुद्धा सांगू शकतो की बाबा प्रिन्सिपल तू आहे ना त्या दुसऱ्या जॉब वर्कर साठी चलान इश्यू कर. बरोबर आहे, इथे म्हणजे दोघं जण करू शकतात. पहिल्या केसमध्ये फक्त प्रिन्सिपल करणार कारण तिथे प्रिन्सिपल आणि जॉब वर्कर आहे. पण इथे कसं आहे, प्रिन्सिपल जॉब वर्कर आणि अनदर जॉब वर्कर. तर अशा वेळी प्रिन्सिपल पण इश्यू करू शकतो चलान किंवा जो जॉब वर्कर पाठवतोय दुसऱ्या जॉब वर्कर कडे तो सुद्धा चलान इश्यू करू शकेल. ओके, पण चलान इश्यू करणं महत्वाचं आहे. ओके, द डिटेल्स ऑफ चलान इन रिस्पेक्ट ऑफ गुड्स डिस्पॅच टू द जॉब वर्कर or received from a job worker during quarter shall be included in form GST ITC 04. बघा, GST ITC 04 हा जो फॉर्म आहे हा आहे ना क्वार्टरली फाईल करायचा आहे. बरोबर, प्रिन्सिपलनी. तर त्यांनी आहे ना जे जॉब वर्करला गुड्स दिले त्या पर्टिक्युलर क्वार्टर मध्ये त्याची माहिती द्यायची आहे. ऍट द सेम टाइम काही जॉब जो कम्प्लीट झाला आहे ना तो जॉब वर्कर कडनं परत पण आलेला असेल त्याची सुद्धा माहिती GST ITC 04 मध्ये द्यायची आहे. हा इलेक्ट्रॉनिक फॉर्म आहे, क्वार्टरली फॉर्म आहे आणि पोर्टलवर भरायचं. ओके, सपोर्ट प्रिन्सिपल आणि जॉब वर्कर आणि सेकंड जॉब वर्कर. नंतर सेक्शन 19(2) काय म्हणतो, प्रिन्सिपल शॅल बी एंटायटल्ड टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स ऑन इनपुट्स इव्हन इफ द इनपुट्स आर डायरेक्टली सेंड टू द जॉब वर्कर. ओके, हा आता पहिल्या याच्यात काय होतं की प्रिन्सिपल कडे गुड्स होते त्यांनी फिनिश किंवा सेमी फिनिश गुड्स जॉब वर्कर कडे पाठवली. आता प्रिन्सिपल काय करू शकतो माहितीये का, की ज्याच्याकडनं प्रिन्सिपल सप्लाय घेतो त्याला सांगू शकतो की बाबा तू गुड्स मला नको देऊ, उगा ट्रान्सपोर्टेशन कशासाठी वाढवतो, तू डायरेक्टली माझा जो जॉब वर्कर आहे ना त्याला पाठ. ओके, म्हणजे स्वतःच्या प्लेस ऑफ बिझनेसला तो आणणार पण नाही ते प्रिन्सिपल. ओके, प्रिन्सिपल काय करणार, आपल्या सप्लायरला सांगणार की बाबा डायरेक्टली तू माझ्या जॉब वर्करचा हा पत्ता आहे, ओके त्याच्याकडे तू ते गुड्स पाठव डायरेक्टली. आणि असे जर गुड्स डायरेक्टली जरी पाठवले म्हणजे सप्लायर टू डायरेक्टली जॉब वर्कर ऑफ द प्रिन्सिपल तरी सुद्धा प्रिन्सिपल हा ITC घेऊ शकतो. ओके, नंतर 19(3) काय म्हणतं, इफ द इनपुट सेंड फॉर जॉब वर्क आर नॉट रिसिव्ड बाय द प्रिन्सिपल आफ्टर कम्प्लिशन ऑफ द जॉब वर्क or not supplied from the place of business of the job worker in accordance with section 143(1)(a) आणि 143(b) within 1 year shall be deemed. बरोबर, बघा कॉम्प्लिकेशन्स मध्ये नाही जात, सिम्पली सांगतो की प्रिन्सिपलनी जॉब वर्ककडे गुड्स पाठवले. बरोबर, आता जॉब वर्करनी ते फॉरीवर तर ठेवायचे नाही आहेत. बरोबर, ते प्रिन्सिपलच्या सांगण्यावरनं याला परत तरी करायचे. बरोबर आहे, म्हणजे प्रिन्सिपल कडे ते परत आले पाहिजे. किंवा कधी कधी काय होईल की प्रिन्सिपल सांगेल की बाबा आता जॉब कम्प्लीट झालाय ना तर ते या व्यक्तीला पाठवून दे. बरोबर आहे, म्हणजे तो सुद्धा सप्लाय होईल प्रिन्सिपलच्या वतीने. पण जर जॉब वर्क कडनं ते गुड्स 1 वर्षाच्या आत जर प्रिन्सिपलला परत आले नाही किंवा प्रिन्सिपल ज्यांना सांगतो त्याला जॉब वर्करनी पाठवले नाही तर हा सप्लाय प्रिन्सिपल टू जॉब वर्क झालेला आहे असं धरण्यात येईल. आणि कोणत्या दिवशी धरण्यात येईल, ज्या दिवशी ते जॉब वर्कला ते गुड्स मिळतात ती तारीख धरण्यात येईल आणि त्याच्यावर GST ऍप्लिकेबल होईल. या पर्टिक्युलर केसमध्ये GST लागलेलं नाहीये कारण प्रिन्सिपल्सचेच गुड्स आहेत
जे प्रिन्सिपल आपल्याकडनं कुणाकडे पाठवतोय, जॉब वर्करकडे पाठवतोय. पण आता झालं काय, 1 वर्षाच्या आत ते परत आले नाहीत किंवा प्रिन्सिपलनी ज्यांना सांगितलं त्यांना पण पाठवलं नाही जॉब वर्करनी. तर असं समजण्यात येईल की हा प्रिन्सिपल टू जॉब वर्क सप्लाय झालेला आहे आणि हा सप्लाय टॅक्सेबल असेल आणि त्याच्यावरचा टॅक्स विथ इंटरेस्ट भरावा लागेल. ओके. आणि हे कुठनं होईल, कोणत्या दिवशी धरला जाईल, ज्या दिवशी जॉब वर्कर गुड्स मिळत आहेत, रिसिव्ह करतो तो ती डेट आहे ना, ती ट्रान्झॅक्शन डेट ही धरली जाईल. जसा तो हे प्रिन्सिपल हे घेऊ शकत होता डायरेक्टली गुड्स पाठवल्यानंतर जॉब वर्करकडे, तसेच जर प्रिन्सिपलनी ना काही कॅपिटल गुड्स सुद्धा म्हणजे एखादी मशिनरी घेतली प्रिन्सिपलनी आणि सांगितलं की बाबा ही जी आहे ना ती माझ्या जॉब वर्करला डिलिव्हर कर, कारण ऍक्च्युअली जॉब तर त्यांनी करायचा आहे, तर अशा वेळेस सुद्धा आयटीसी हा मिळू शकतो. ओके. नंतर त्याच्या याची आहे की प्रिन्सिपल स्वतः डिलिव्हरी घेईल आणि ते प्लांट अँड मशिनरी किंवा कॅपिटल गुड्स आहेत ना ते जॉब वर्कर पाठवू. अशा वेळी सुद्धा त्याला हे मिळू शकतो. कोणी हे इव्हेंच्युअलिटी गुड्स आणि कॅपिटल गुड्सच्या सेम. ओके. आता बघा गुड्स साठी जी हे होती की 1 वर्षाच्या आत जॉब वर्कर कडनं ते परत आले पाहिजे असं म्हटलं होतं. पण कॅपिटल गुड्स साठी काय झालंय की कॅपिटल गुड्स साठी आहे ना त्यांनी जो पिरियड 1 वर्षाचा आहे ना तो 3 वर्षाचा धरलाय. आणि कधीपासून धरलाय, ज्या जो जॉब वर्कर कॅपिटल गुड्स रिसिव्ह करतो तिथपासून 3 वर्ष. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जे नॉर्मल गुड्स आहेत, इनपुट्स आहेत, नुसतं गुड्स विदाउट कॅपिटल गुड्स, त्यांच्यासाठी 1 वर्षाचा पिरियड आहे. म्हणजे जॉब वर्कर कडनं ते आले पाहिजे प्रिन्सिपल कडे किंवा प्रिन्सिपल ज्यांना सांगतो त्यांना सप्लाय झाले पाहिजे. आणि पण ते गुड्स असतील, प्लांट अँड मशिनरी असेल, तर त्यासाठी पिरियड जो आहे तो 3 वर्षाचा आहे. म्हणजे 3 वर्षाच्या आत ते परत आले पाहिजे. मग 3 वर्षाचा पिरियड कुठून धरायचा, ज्या दिवशी जॉब वर्करला ती प्लांट अँड मशिनरी रिसिव्ह होते त्या दिवशी पासून ती डेट आपण धरायची. ओके. नंतर आता ह्या ज्या सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत ना, ह्या माउल्ड, डाईज, नंतर जिग्स, फिक्स्चर्स, टूल्स यांना ऍप्लिकेबल होत नाही. का बरं? हे माउल्ड्स, नंतर हे जिग्स, फिक्स्चर्स किंवा टूल्स हे ना मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा कोणता जॉब केला जातो ना याच्यातनं ते डिस्ट्रॉय होतात. म्हणजे त्यांचं हे राहत नाही. म्हणजे आता एखादा हे टूल्स वापरले आणि ते टूल्स जर त्या मॅन्युफॅक्चरिंग याच्यात जर डिस्ट्रॉय होत असतील तर मग तो परत काय पाठवेल जॉब वर्कर, बरोबर आहे ना. म्हणजे ते जॉबसाठी पाठवले पर्टिक्युलर टूल्स आणि ते डिस्ट्रॉय होणारे असतील, त्यांचं नेचरच तसं असेल की जेव्हा तो जॉब वर्क होईल तेव्हा टूल्स ते ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ते डिस्ट्रॉय होणार असतील. आता डाईज मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं की एक वेळ तो डाय वापरला की नंतरसाठी तो वापरता येत नाही, मग तो परत काय पाठवणार, बरोबर आहे. त्यामुळे डाईज, जिग्स, फिक्स्चर्स, टूल्स, नंतर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जॉब वर्करनी प्रिन्सिपल कडे परत पाठवल्या नाही तरी चालत. या इथपर्यंत आपण आलो. आता खरं तर हा जो आहे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर हा एकदम इंटरेस्टिंग आणि फार याचा विषय आहे. पण कमीत कमी तो पण 1.5 तासाचा विषय आहे. त्यामुळे म्हणजे तो आता आपण कम्प्लीट करून याच्यापर्यंत होणार नाही. म्हणजे मला काही आय एम रेडी, ऑलवेज रेडी की 10 वाजतापासून 6, 6:30 पर्यंत मी बरेच वेळ लेक्चर्स घेतले आहेत. पण ते तुमच्यावर असा लादून उपयोग नाही, कारण तो शांतपणे घेण्याचा विषय आहे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. तर मी की नाही आपल्या यानं रिक्वेस्ट करेल की मला एखादा तास जर कुठे जरी मिळाला त्यांच्या ह्याच्यात तरी जर तो दिला ना तर आय विल हॅपीली टेक दॅट पार्ट, बरोबर. तर त्यामुळे आता आपण इथे थांबतोय. तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर रेडी टू टेक द क्वेश्चन्स. आणि समजा तुम्हाला आता जरी विचारायचे नसतील म्हणजे तुम्ही ईमेल आयडी द्या आपला, त्याच्यात ईमेल आयडी टाकलाय, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ना आम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकतोय, तर तो तुम्ही प्लीज हे करा जरा. आणि काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज विचारा. कोणाला काही प्रश्न असेल ते विचारून. आणि समजा आता
पण तुम्हाला वाटत नसेल नंतर प्रश्न तयार होत असतील आणि साहेब मी तुम्हाला पीपीटी शेअर करतोय ती सगळ्या मुलांना द्या बरं. येस ओके. सर येस त्यांच्या मेल आयडी किंवा तुम्ही जसं काही शेअर करता ना ती ओके मी पीपीटी एक 5 मिनिटात तुम्हाला आता पाठवतोय. येस ओके 100% तुम्ही पीपीटी गेल्यावर तुम्हाला 100% प्रश्न येतील. कोणता पण प्रश्न असू देत आम्ही त्याचं 100% उत्तर देणार. बरोबर आणि ते उत्तर आपण सगळ्यांना अवेलेबल करून देऊया म्हणजे ते असं स्पेसिफिक एकाला जाणार. ओके बरोबर थँक्यू. तर काही क्वेश्चन नसतील तर आपण कन्क्लूड करूया. प्रश्न आहे का कोणाचे? आणि चॅट चॅट बॉक्स मध्ये टाका, हात रेस करा, हँड रेस करा, प्रश्न विचारा म्हणजे तुम्ही आहात हे कळेल. कारण ना थोडा शेवटचा पार्ट जरा फास्ट घ्यावा लागला ना त्यामुळे नाही, क्वेश्चन्स राहू शकतात. पीपीटी शेअर करेन मी मेल मध्ये आणि ग्रुप मध्ये टाकेन. थांबूया का सर? आणि अरे नाही आभार कसले, अरे ही ना आपली ड्युटी आहे आणि मी तुम्हाला सांगतो तुम्हाला नेहमीच टॅक्स असिस्टंट आणि टॅक्स इन्स्पेक्टर्स जे आहेत ना यांनी शिकवताना करणं हे फाउंडेशन आहे आपलं. हे जेवढं पक्कं राहील ना तेवढा आपला जीएसटीचा डोलारा जो आहे की नाही ते चांगला हे होणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे आय एम ऑलवेज हॅपी तुम्ही कधी बोलवा. पण फार आनंद होतो या सगळ्यांशी इंटरॅक्ट करताना कारण दिस इज यंग ब्लड, नवीन नवीन आयडियाज आहेत. थँक्यू सर. नाही सरांना खूप आस्था आहे तुमच्याविषयी कारण आम्ही सरांना 2च लेक्चर दिले होते पण सरांनी एक ॲडिशनल मागून घेतला. ते म्हणाले मुलांना कळणार नाही ITC, मला त्यांना संपूर्ण समजवायचं आहे म्हणून त्यांनी एक लेक्चर एक्स्ट्रा मागून घेतलंय. ते तुमचं भाग्य आहे असं. थँक्यू सर. साहेब एक रिक्वेस्ट आहे. थँक्यू सर. साहेब एक रिक्वेस्ट आहे, कधी तुमच्या याच्यात ना एखादा तास मग कुठेतरी ऍडजस्ट करून मला द्या म्हणजे पूर्ण ITC संपेल माझं. येस सर येस. एकच फक्त तासभराचं राहिलंय. ओके येस चालेल. कधी पण सांगा, आय एम रेडी. तुम्ही 11th वर जरी सांगितलं तरी आय एम रेडी टू टेक. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. गुड डे एव्हरीबडी. Thank you, sir. Thank you very much. थँक्यू सर. आज Thank you, प्रश्न sir. नाही पडले ITC वरती कोणाला? थँक्यू 3 सर. तास लेक्चर ऐकले. हा 3 लेक्चर ऐकले तरी एकही प्रश्न पडला नाही. आश्चर्य आहे. प्रश्न पडायला होते. टॉपिक तेवढा भारी येतो. हा टॉपिक खूप भारी येतो. बरं मला काय म्हणायचंय अवघड आहे ना सर. आमच्यासाठी पण नवीनच टॉपिक आहे सर. एकेकाने समस्या सांगा काय प्रॉब्लेम. एक तर मला असं वाटतं की तुम्ही मधल्या टी टाइम मध्ये लेफ्ट होऊ नका म्हणजे परत जॉईन व्हायला उशीर होतो. असंच होल्ड वरती डाऊन फिरूया. त्यांच्या वेळेला ठीक आहे, मान्य आहे मला, तो तास नंतर जर बाहेर टेक्निकल प्रॉब्लेममुळे बाहेर राहिलात लगेच आमच्या त्या टीमला फोन करा, ते तुम्हाला गाईड करतील. आणि एक मॅडम आज दिवसभर बाहेरच होते म्हणजे नाव मी त्यांना सांगितलं होतं कॉन्टॅक्ट करा म्हणून. त्यांचं काय प्रॉब्लेम माहीत नाही मला, ते लॉबीमध्ये दिसत होते शेवटपर्यंत एनी. आणि 2 कॅमेरा पण मध्ये चालू होते. लेक्चर चालू असताना सर हायर पोस्टला आपण मध्ये डिस्टर्ब करून त्यांना सांगू शकत नाही की कॅमेरा बंद करा म्हणून मी मेसेजवर टाकलं. मग शेवटी एकाला रिमूव्ह करायला लागलं मला. अशी चूक होता का म्हणे, कारण काय लेक्चर सिरियसली अभ्यास करून सगळं PPT वर तयार करून आपल्यासमोर असतात तर त्यांना आपण थोडा रिस्ट्रेन करायचं. तर आज आपण विश्रांती घेऊया. आजचं लेक्चर थांबूया. उद्या आपण पुन्हा नव्या अवसरात थोडे प्रश्न विचारत जा असं माझी रिक्वेस्ट आहे. थोडं समोरच्याला पण वाटेल की तुम्ही ऐकले म्हणून. चालेल, संपवूया आपण. येस सर. येस सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. तर उद्या पण तो लेक्चर होणार. थँक्यू सर. टाइम टेबल टाकलं तर थोडस बरं होईल.